माननीय छत्रपती संभाजीराजे, प्रसन्न जोशी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्व मित्रांनो, मी काही तयारी करून आलेलो नाही आहे, त्यामुळे एक्स टेम्पो बोलेल. मला जे वाटतं ते मी बोलेल किंवा जे माझे अनुभव आहेत ते सांगेल. काही गोष्टी मी बोलताना कदाचित असं वाटू शकतं की ह्या थोड्या लाईन सोडून आहेत किंवा म्हणजे जनरली डिप्लोमॅटिकली करेक्ट नसतील, पण तेवढं कृपया बिअर करा. मी कुठल्याच फोरमवर जात नाही किंवा कधीच कुठे काही बोलत नाही. पॉलिटिकल ऑर्गनायझेशनची तर माझा मुळीच संबंध नाही. स्वराज पक्षाकडं सुद्धा मी एक सामाजिक संघटना म्हणूनच बघतोय, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून मी बघत नाही. यालाही जेव्हा मला फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा माझा मूड नाहीचाच होता, परंतु मी स्वतः जगात जो सर्वात चांगला माणूस किंवा सर्वात मोठा माणूस आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आहेत अशा मताचा माणूस आहे. मी त्यांच्याबद्दल फार वाचलेलं आहे, लोकांनी लिहिलेलं वाचलेलं आहे किंवा इकडून तिकडून गोळा करून वाचलेलं असं नाही. मी ओरिजिनल बखरी वाचलेले आहेत, पोर्तुगीजांचे डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत, इंग्रजाचे डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत, औरंगजेबाच्या दरबारातील गोष्टी वाचलेल्या आहेत किंवा ज्यांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघितलं आहे अशा काही लोकांची पुस्तकं आहेत. जसं की तुम्हालाही माहीत असेल की औरंगाबादचं तारीख हे दिलकुशा नावाचं एक पुस्तक आहे. एका अर्दली असणाऱ्या म्हणजे एका नौकर असणाऱ्या पोरानं लिहिलेलं आहे. माझी विनंती की आपण वाचावे अशी पुस्तकं, की हा किती मोठा व्यक्ती होता आहे आणि हे म्हणजे फार मोठ्या लोकांचे चरित्र वाचलेले आहेत, पण महाराजांच्या जवळपास कोणी जात नाही. एवढ्या मोठ्या माणसांचे जी लायनेज आहे, जे वंशज आहे, छत्रपती संभाजीराजेंचा निरोप आहे म्हणल्यावर मला नकार देणं अशक्य झालं. बोलून काही फार होईल अशा मताचा मी नाही आहे. आपल्याकडे बोलणारे इतके वाढलेले आहेत, करणारे जवळपास नाहीच. त्यामुळं कोणी कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत आहे असंही मला काही वाटत नाही. तुम्ही ऐका, तुम्हाला योग्य वाटलं तर विचार करा, पण माझा बोलणे आणि ते समजून घेऊन त्याच्यावर लोक काहीतरी ॲक्शन्स घेतील याच्यावरचा माझा विश्वास फारसा राहिलेला नाही आहे. तर मी आधी क्लिअर करतो की एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून मी झालेलं नाही आहे. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरचं असणारं प्रेम आणि संभाजी महाराजांना मी देऊ न शकणारा नकार हे मुख्य कारण होतं. मी तयारी यामुळे केली नाही की तयारी केलं तर काहीतरी ठोकताळे देऊन आपण बोलायला सुरुवात करतो आणि कदाचित काही प्रश्न आले तर आपण त्याचे उत्तर द्यायला फारसे डिप्लोमॅटिकली वागायला सुरुवात करतो. विषय आहे की बाबा शेतीच्या प्रश्नाकडे बघताना राज्यकर्त्यांचा आणि प्रशासनाचा दृष्टिकोन कसा असावा. मी ॲट द आउटसेट मी हे क्लिअर करतो की IAS मध्ये काम करत असताना मला शेती बऱ्यापैकी कळती असा बऱ्याच जणांचा समज होता. मला असं वाटायचं की मला थोडी बहुत कळती, मला फार कळती असं माझं मत नव्हतं. पण आपल्या देशात दुर्दैव असं आहे की ज्या प्रश्नावर ज्या लोकांचं एक्सपर्टाईज नाही ते लोक त्या प्रश्नावर सल्ले देतात आणि बोलतात. शेतीच्या प्रश्नावर पुस्तकं वाचून, अभ्यास करून किंवा स्टॅटिस्टिक्स घेऊन चर्चा करणे याचा रिझल्ट एवढाच येतो की काही लोकांना PhD मिळतात, काही लोकांना प्रसिद्धी मिळते, काही लोकांचे पेपर्स पब्लिश होतात आणि काही लोकांचं नाव होतं, काही लोकांना कदाचित पद्मविभूषण वगैरे पण मिळू शकते. माझ्याकडे जेव्हा शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोक बोलायला येतात, यायचे, आता कमी येतात, तेव्हा मी त्यांना म्हणायचो तुमचा हात दाखवा. हात एकदम गुबगुबीत मऊ, हाताला एक घट्टा नाही, आणि मग आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत राहणार. आमचं भांडवल काय, तर आमचं इंटेलेक्च्युअल ॲसेट हा आमचं भांडवल आहे, कारण आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही भूमिका मांडू शकतो, भूमिका चूक असली तरी डिफेंड करू शकतो आणि मग त्या आधारे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खूप पेपर्स वाचलेली आहेत. या पेपरमधून मला एकच जाणवलं की मॅक्सिमम पेपर्स हे जे इंटेलेक्च्युअल क्लास असतो त्यांनी लिहिलेले आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष शेती केलेली नाही, आता प्रत्यक्ष शेतीतले बारकावे त्यांना माहीत नाहीत. मी पण त्यातला एक होतो.
पण मी शेती या विषयावर कमी बोलायचो, कारण मला याची जाणीव होती की आपल्याला फारसं याच्यातलं ज्ञान नाही आहे. पण गेले 1 वर्ष झाले मी शेतावर राहतो आणि एक मजूर जे काम करतो त्यातलं एकही काम असं नाही की जे मी केलेलं नाही. मी सोयाबीन कापलेलं आहे, मी सोयाबीनच्या गंजा मारलेल्या आहेत, सोयाबीनच्या गंजा उचलून मळणी यंत्रापर्यंत नेलेले आहेत. मळणी यंत्र चालू असताना बिघडल्यानंतर त्याच्याशी खटापट करून ते चालू करायचा प्रयत्न केलेला आहे. सोयाबीनचे दाणे मळणी यंत्रातून फुटून निघत असताना काय करायचं याच्यावर डोकं लावलेलं आहे. मी मका कापलेली आहे, मी मक्याची हार्वेस्टिंग केलेली आहे. शेतात गेल्यानंतर मला कळालं की कुठलाच बूट शेतात काम करत नसतो, अनवाणी पायानंच चालावं लागतं. आणि महागडे बुटं तर बिलकुल चालत नसतात. 500-600 रुपयाचं बूट घ्यावं लागतं आणि त्याचंही मागचं जे टाच ज्याला कव्हर करते ते मुडपावं लागतं, चपलेसारखं करावं लागतं, तर तुम्ही चालू शकता. सापांचं प्रचंड भय आहे. कुठली वस्तू फिजिकल लेबरशिवाय तिथं शक्य नाही. खालच्या क्षेत्रात गेलात आणि कळालं की खुरपं वर राहिलं तर 1000-1500 फूट पायात चिखलातून तुडवत यावं लागतं, मग खुरपं घेऊन जावं लागतं. माती हे तर एवढं जिवंत प्रकरण आहे की मला कल्पना होती, पण ते इतकं अवघड असतं मला माहीत नव्हतं. वापसा कंडिशन आल्यावर पेरणी करा हे चांगल्या पॉश ठिकाणी बोलणं फार सोपं असतं. ॲक्च्युअली एक्झॅक्ट वापसा कंडिशन केव्हा येते आणि ती पेरणी करताना काय अडचणी येतील, अनंत अडचणीचा धंदा आहे. मला स्वतःला जर कोणी विचारलं की शेती छानपैकी आता रिटायर झाल्यावर शेती करावी छानपैकी, असं हे छान वगैरे काही नाही आहे. म्हणजे आय एम ट्राईंग टू पुट सम व्हेरी ब्लंट ट्रूथ इन फ्रंट ऑफ यू. काही ब्लंट गोष्टी मी तुम्हाला मांडायचा प्रयत्न करतो. हे छान वगैरे काही नाही आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत मी फार निश्चयी आणि तसा कणखर माणूस आहे. सगळेजण जरी निघून गेले तरी मी एकटा तिथे राहून लढून शेती करेल हे माझा निश्चय होता. असं असताना 7 ते 8 वेळेस माझ्यासमोर असे प्रसंग आले की मी झाडाखाली मटकन बसून आता पुढं काय करावं याच्यासाठी डोक्याला हात लावून बसलेलो आहे. आपल्याला एक समज आहे की सरकार, प्रशासन, राजकारणी लोक, कार्यकर्ते हे फार महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला ब्लंटली सांगू शकतो की आपण लोक महत्त्वाचे नाहीत. मी गेल्या 1 वर्षात अनेक शेतकऱ्यांशी शेतमजुरांशीच माझा संपर्क आहे. एकदाही सरकारची धोरणं, शासन, प्रशासन, मीडिया याच्यावर चर्चा होत नाही. लोकांचे विषय पूर्ण वेगळे आहेत. आपण जो तथाकथित इंटेलेक्च्युअल क्लास आहे हा पूर्ण कट ऑफ झालेला आहे त्यांच्यापासून, कारण आपण काम केलेलं नाही. मला माहीत नव्हतं की सोयाबीन कापताना त्याच्या शेंगाचे टोकं लागून हाताला जखमा होतात म्हणून. शेणखत जर टाकायचं असेल तर ते कशा पद्धतीनं टाकायचं हे पण मला माहीत नव्हतं. मी काही मेकॅनायझेशन करायचे प्रयत्न केले, मेकॅनायझेशन अयशस्वी झाले. लेबरचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. मी लेबर क्लासच्या विरोधात नाही, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचं डॉक्टर आणि पेशंट यांचे इंटरेस्ट कॉन्ट्राडिक्टरी झालेले आहेत. तसंच या 2 क्लासचं झालेलं आहे. हे दोन्ही क्लास गरीब आहेत. पण आज कुठल्याही शेतकऱ्याकडे गेलात तर तो सरकारच्या नावानं ओरडतो. हा जो समज आहे हा तद्दन चुकीचा आहे. सरकारच्या नावानं कोण ओरडतं की ज्यांच्या शेती आहेत, जे शेतात जात नाहीत, बसस्टँडवर बसतात, तिथे चहा पाणी करतात आणि कोण निवडून येईल, कोण पडल, पार अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते गल्लीतल्या निवडणुकीपर्यंत चर्चा करणाऱ्या लोकांचा हा धंदा आहे. सामान्य शेतकऱ्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. माझं गावसुद्धा मोठं आहे. अशी जी मंडळी आहे की जी गावाचा गाडा तथाकथित हाकतात किंवा जी स्वतःला राज्यकर्ती किंवा राज्यकर्त्यांच्या जवळची समजतात, यांच्याबद्दल कुठलाही आदर आता खेड्यात राहिलेला नाही. माझं जे मत आहे ते मी सांगतो, तुम्ही डिफर होऊ शकता. आपण लोकांनी एक कुकून तयार केलेला आहे, एक भ्रम तयार केलेला आहे की आपण महत्त्वाचे आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार किंवा राजकारणी किंवा मीडिया कोणी एक्सपर्ट सोडू शकतात यावर माझा मुळीच विश्वास नाही. आपण फार तर या प्रश्नाला सोडवण्याचं काहीतरी ड्रामा करू शकतो, इंटरफेअर केल्याचं चित्र निर्माण करू शकतो,
पण त्यातून प्रश्न सुटत नाहीत. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी ॲग्रिकल्चर कमिशनर असताना मी एक थोडासा अभ्यास असा केला होता की शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा फायदा किती लोक घेतात. तर 1% शेतकरी घेतात. म्हणजे 2% आहेत, पण त्यात रिपीट झालेले जर काढले तर 1% शेतकरी घेतात. ज्याला ट्रॅक्टर गेला असेल त्याला ड्रीप गेलेलं असतं, त्याला स्प्रिंकलर गेलेलं असतं, त्याला शेततळे गेलेलं असतं. चक्रा कोण मारणार. मी गव्हर्नमेंटमध्ये राहिलेलं आहे, ऑफिसरची काही चूक नाही. त्यानं जर उद्या चुकीच्या पद्धतीने दिलं तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे. त्यामुळे त्याला त्याचे नियम पाळावे लागणार. मग तुम्ही शेती करणार की इकडे फिरणार. पण दुर्दैवानं आता अशी गोष्ट झालेली आहे की काही एक वर्ग आपल्याकडे तयार झालेला आहे की तो फक्त अनुदानाच्या पाठीमागे. माझं असं वैयक्तिक मत आहे की अनुदानाची आपण लावलेली सवय ही खरंच घातक आहे. ज्यांच्या मनगटात दम आहे आणि मनगटात दमावर काम करणारी जगणारी जी माणसं आहेत त्यांना आपण वेगळ्या लाईनला घेऊन चाललेलो आहोत. माझं बोलणं मी एका लाईनवर घेऊन चाललो आहे, तुम्हाला थोड्या वेळात ते एक्सप्लेन होईल. त्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नाला सरकार जबाबदार आहे हे नोटेशन मला वाटतं आपण सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकावं. सरकारचा रोल शेतकऱ्याच्या प्रश्नावर फार मिनिमल आहे. मग दुसरा विषय येतो की मार्केटचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो मार्केट हा इतका खतरनाक प्रकरण आहे की त्याला कंट्रोल करणे हे जवळपास इम्पॉसिबल आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काही शब्द तुम्ही काही लोकांनी ऐकले असतील की मार्केट कॅप्चर नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे आपण काय केलं की व्यापारी शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करतात अशा प्रिझम्पशन्समध्ये आपण मार्केट कमिट्या तयार केल्या. मग याच व्यापाऱ्यांनी मार्केट कमिट्यात दुकानं घेतली. ते इकडून तिकडे बसलेले आहेत आणि त्याला रेग्युलेटरी कॅप्चर असं म्हणतात. आता रेग्युलेटरी कॅप्चर झालेलं आहे. मग आपल्या मार्केट कमिट्या ज्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केलेले आहेत कधीतरी तिथं जाऊन काय एक्सप्लॉयटेशन होतं बघा. एक 5, 50, 100 किलो 200 किलो गवार बाहेरून विकत घेऊन तिथं नेऊन विका. मग कळतं काय कार्यक्रम चालतो ते. हमालाच्या नावाखाली कशी तोडी केली जाते. सरकार किती टक्के यांना घ्यायला सांगते, किती टक्के घेतात. आणि जर तुम्ही नियम दाखवले तर सेकंड टाईम जेव्हा तुम्ही माल घेऊन येतात तेव्हा तुमचा माल कोणी घेतं का. हे सगळे विषय आहेत. मी डिव्हिजनल कमिशनर असताना या विषयाला टॅकल करायचा प्रयत्न केला होता. मार्केट हा एवढा स्ट्रॉंग बाब आहे की सरकारचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत त्याच्यात. असं काही भ्रमात राहू नये कोणी की सरकार मैदानात आले तर सगळे मार्केटचे रिफॉर्म्स होतील वगैरे वगैरे. खूप अवघड आहे. मार्केट कंट्रोल होतं गिराईकांनी आणि सप्लायनी. डिमांड अँड सप्लाय हे दोनच मुख्य बाबी आहेत. मग गव्हर्नमेंट काय करू शकतं तर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतं. मी तो रोलवर गव्हर्नमेंटच्या येईल. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझं जे मत आहे ते मी तुमच्यासमोर सांगतो. आपण त्याच्यावर विचार करा, अभ्यास करा. माझं मत जर चुकीचं असेल तर डस्टबिनमध्ये टाका, माझं काही म्हणणं नाही. पण गव्हर्नमेंट आणि इतर रेग्युलेटरी फंक्शनरीज शेतीमध्ये बदल करू शकतात हे डोक्यातून काढून टाका. हा बदल जर करायचा असेल तर अनेक सरकारं आली. आपण असं म्हणू शकत नाही की सगळ्याच सरकारांनी सगळ्यांनीच खूप प्रयत्न केलेले आहेत शेतीला वर आणण्यासाठी. प्रॉब्लेम काय होतो. प्रॉब्लेम हा आहे की शेती वर आणण्याची ताकद ही आपण जे भ्रम ठेवलेला आहे की सरकारमध्ये किंवा आपल्या इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये आहे ती डोक्यातून काढून टाका. डॉक्टर स्वामीनाथनला आपण पारितोषिक दिले, मोठमोठाले हे दिले. आत्महत्या थांबल्या का. नाही थांबल्या. अनेक आपल्याकडे फार मोठे इकॉनॉमिस्ट होऊन गेले ज्यांना नोबेल प्राइज मिळाले. ते इकॉनॉमी चेंज करू शकले का. नाही करू शकले. त्यामुळं हा भ्रम पहिल्यांदा आपण दूर करावा की सरकार हे सोल्युशन देऊ शकतं. त्यामुळे सरकारला दोष देणं आपण सगळ्यांनीच थांबवलं पाहिजे. सरकार कुणाचाही असो हा माझा विषय नाही आहे. मी पॉलिटिकल पर्सन नाही आहे. मी पॉलिटिक्समध्ये बोलणार पण नाही. पण सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे किंवा सरकार शेतकऱ्यांना तारत नाही हा जो भ्रम आहे हा आपण दूर केला पाहिजे असं माझं मत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांचे प्रश्न काय आहेत हे आधी आपण समजून घ्यायला पाहिजे. हे प्रश्नच लोकांना माहिती नाही. माझा रिपोर्ट होता अनुदान द्या म्हणून. हा रिपोर्ट फार क्वालिटी रिपोर्ट आहे का. हे फार क्वालिटी सोल्युशन आहे का. माझं मत ते काही क्वालिटी सोल्युशन नव्हतं. पण मला दुसरं सोल्युशन सुचलं नाही. आम्ही सर्वे केला आणि सर्वेमध्ये जेव्हा थोडं विदारक चित्र जे मला माहीत होतं असं विदारक चित्र आहे ते विदारक चित्र आल्यावर करायचं काय. मी असं सुचवलं होतं की बा सगळे तुम्ही अनुदानं बंद करा.
आणि त्याच्यात जे पैसे वाचतील त्याच्यात थोडे काही ॲडिशनल पैसे घालून यांना एक्स ग्रॅशिया आपण काहीतरी मदत करतो असं करा, की त्यांचे जे व्यथा आहेत त्या थोड्या कमी होतील. मग आता व्यथा काय आहेत मी तुम्हाला सांगतो, मी फटाफट सांगतो कारण वेळ आपण आधीच लेट केलेला आहे. व्यथा काय आहेत शेतकऱ्यांच्या? याच्यात माझ्याकडून काही शेतकरी वर्गांवरही म्हणजे काही नवीन पोरं जी काम करतात त्यांच्यावरही टीका होईल. आपण आपले खर्च वाढवून ठेवलेले आहेत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा 4-5 किलोमीटर लांबीच्या शेतावर लोक पायी यायचे. आता पोरं मोटरसायकलवर येतात. माझ्या शेजारच्या शेतामध्ये मला असं दिसतं की त्याचा म्हातारा बाप काम करत असतो, पोरगं मोबाईलवर असतं. तो माणूस कुठेतरी वांग्यातल्या याच्यातलं गवत काढत असतो, हे मोटरसायकलवर कुठेतरी जाऊन येत असतो. बोलण्यात हुशार, वडील बोलू नाही शकणार म्हातारे, पोरगं बोलण्यात हुशार, पण कामाचं एक्झॅक्ट आउटपुट काढलं तर पोराचं आउटपुट काही फारसं दिसत नाही. आता ही अवस्था आलेली आहे शेतीत की पोते शिवायचे असेल तर मजूर बघा, इथपर्यंत आता लोकांची मजल गेलेली आहे. मग कसं होणार? मी गेले 1 वर्ष झाले तिथं राहतो. या 1 वर्षात फक्त एक शेतकरी मला येऊन बोलला की तुम्ही काय काय प्रॅक्टिस करता. मी माझ्या पद्धती काही डेव्हलप केल्या उत्पादन काढण्यासाठी. मी खूप वाचले, खूप पेपर्स वाचले, खूप माहिती घेतली आणि रिकामा होतो. आणि मग माझ्या पद्धतीनं मी भुईमुगचा पिकवला, मका पिकवला, हळद पिकवली, आसामहून ती मेघावन नावाची हळद आणली, सगळं केलं. फक्त एका माणसाने मला येऊन विचारलं की तुम्ही कसं केलं. आजपर्यंत मला एकानंही हे विचारलं नाही की तुमची कल्टिवेशन प्रॅक्टिस काय, तुम्ही काय टाकता, काय पिकवता, काय नाही. दुसरा एक वर्ग आहे की जो शेतावर जात नाही, बस स्टँडवर बसतो, तो मात्र येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो की साहेब तुम्ही ते असं नव्हतं करायला पाहिजे. पहिल्यांदा तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा 1 महिना टिकेल, 1 महिन्यानंतर पळून जाईल, कारण शेतात काबाड कष्ट खूप आहे. आपण माणसं तयार करण्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. आपण कायम ब्लेम करत गेलो कोणाला, हे बदमाश, ते वाईट, ते लक्ष देत नाहीत, ते चोर, सरकारी अधिकारी फालतू, सरकार असं करतं, पॉलिटिशियन्स असे करतात, हे तसे करतात. पण खाली जे डिग्रेडेशन चालू झालेलं आहे, माझं वैयक्तिक मत आहे की त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. 100-100 एकरवाली आज रोजानी निंदायला जातात. फ्रॅगमेंटेशन झालं, लँड्स कमी झाल्या, प्रॉब्लेम्स वाढले, पिकांचा खर्च, इनपुट कॉस्ट वाढल्या. जी औषधं आधी मारायची त्या औषधांना आता काहीच होत नाही. नवीन औषधं, नवीन मॉलिक्यूल येत राहतात. नवीन मॉलिक्यूलमध्ये पुन्हा असंच इक्वेशन, जसं डॉक्टर पेशंटचं इक्वेशन आहे तसं कृषी दुकानदार आणि शेतकरी यांचं इक्वेशन होऊन बसलेलं आहे. काही कृषी दुकानदार मला म्हणे की साहेब तुम्ही आमच्या नावानं ओरडता म्हणे, परंतु शेतकरी सांगतात झाल औषध द्या म्हणे. आता टिल्ट नावाचं औषध जर मारलं तर साधारण 1 महिना भेंडी विकायला नाही आली पाहिजे. आज मारतात, उद्या मार्केटला नेतात. हे फक्त शेतकऱ्यांपुरता विषय नाही. हे डिग्रेडेशन इतक्या वाईट स्तरावर आलेलं आहे, म्हणजे गोष्टी आता थोड्या उद्ध्वस्त होण्याकडे चालल्यात का काय अशी भीती वाटावी इथपर्यंत परिस्थिती आहे. मला आजपर्यंत माझ्या आजूबाजूचा एकही शेतकरी असा दिसला नाही की जो शेती करताना खुश आहे. चांगली किंमत मिळाली तर ताबडतोब शेती विकायला लोक तयार आहेत. मग ही शेती त्यांचे बापजादे जेव्हा करत होते, जेव्हा रस्ते नव्हते, जेव्हा यांत्रिकीकरण नव्हतं, जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा हीच शेती ते लोक कसे करायचे? ते लोक जास्त कष्टाळू होते. आपली पहिली पिढी जास्त कष्टाळू होते. आता कष्ट नको वाटायलेत लोकांना. माझ्या शेतात सुपर फॉस्फेटची गाडी आली. ड्रायव्हर साहेब म्हणले मी काही उतरू शकत नाही. गड्यानं सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही. मी 70 बॅग सुपर फॉस्फेट, 1 बॅग 50 किलोची आहे, माझ्या पाठीवर घेऊन मी गोडाऊनमध्ये नेऊन टाकली. जेव्हा मी हे क्लिअर केलं की असं कुठलंही काम नाही की जे मी करू शकणार नाही. नाग निघाला, नाग पकडला, साप निघाले, साप पकडले, चिलाट्या, तुम्हाला ते भाषा बऱ्याचशा कळणार नाहीत, चिलाट्या तोडल्या म्हणजे काटेरी झाडे तोडली. पावसाचं पाणी आलं, साचलं, दांड काढून दिला. गोष्टी उगवल्या नाहीत, टोबून पुन्हा तिथं लावल्या.
शेतकऱ्यांचा सर्वात मोठा दुश्मन आहे तणकट. सरकार काय करणार याच्यावर? वेळ लागायची पाळी आलेली आहे तणकट आहे. म्हणजे माझा एक मित्र मला असं म्हणला की कुणाचा बदला घ्यायचा असेल तर त्याला 5 एकर इरिगेटेड शेती घेऊन द्यावं. हां, त्याची वाटच लागते तिथे. या क्षेत्रातलं तणकट काढले की तिथलं काढते, तिथलं काढले की इथलं काढते, इकडं बोर मारते, तिकडं पाणी देते, त्या बोरचं पाणी मिळेल की दुसरं बोर मारतं. मालाला भाव फार कमी आहे का? मी थोडा डिफर होईल. एक्सपर्ट्स म्हणतात मालाला भाव फार कमी आहे, पण ते मार्केटचे फोर्सेस आहेत, त्याला काही इलाज नाही आहे. सोयाबीन 2000 असताना आम्ही विकलेलं आहे. 1 वर्ष 10,000 गेल्यावर लगेच आपण म्हणतो की ते 10,000 झालं पाहिजे, पण इंटरनॅशनल मार्केट नाही ना सपोर्ट करत. ते बोलण्याला काय अर्थ आहे? आणि मी कृषी आयुक्त होतो, भरपूर योजना आहेत आणि भरपूर धडपड आहे, पण मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टीचे बरीचशी औषधं जी आहेत ती या रोगाला लागू पडत नाही. दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोफेशन ऑन अर्थ. अत्यंत अवघड धंदा आहे आणि या अवघड धंद्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शेतात उगवणाऱ्या तणाचा. इनपुट कॉस्टवर आपण बोलत राहतो, इनपुट कॉस्ट एवढ्या नाही. शेतकऱ्याला जर सांगितलं की बाबा ते औषध नको मारू, हे स्वस्तातलं औषध हे मार, तर त्यांचा सुद्धा आता विश्वास बसलेला नाही आहे. ते महागडं औषध घेतात. आणि मग अँटीबायोटिकचा अब्यूज जसं आपल्या देशात चालू आहे की कोणी डॉक्टर काहीतरी अर्धवट अँटीबायोटिक देतो आणि मग त्याची रेजिस्टन्स डेव्हलप होतो, आता हे मोठ्या प्रमाणात आढळते. दुसरी गोष्ट, आपण हे डोक्यात घेतलंच नाही की सगळी पृथ्वी मानवाच्या बापाची मालमत्ता नाही आहे, तर बाकी लोकांना जगायचा हक्क आहे ना. पक्षी जगू द्यायचे नाही, किडे जगू द्यायचे नाही, कोणालाच जगू द्यायचं नाही. असं कसं होऊ शकतं? आता मी बघितलं की जर एखादा व्हायरसचा अटॅक आला तर आपण काहीच करू शकत नाहीत आणि पीक बसतं. दुसरा शेतकऱ्यांना सिरियस प्रॉब्लेम जो भेडसावतो तो मला वाटतं लेबरचा. याचं कारण असं आहे की एकूणच पुढच्या पिढ्या जशा जशा यायल्यात तसे काबाड कष्ट करण्याकडं लोकांचं आता मत झालेलं नाही आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. माझ्याकडे 5 एकर मका होते. मका कापायला आली, कोणी कापायलाच येईन. साधारण 3,000 रुपये एकरी मक्याला कापायला घेतात. ते म्हणले 12,000 रुपये असले तर आम्ही येतो. कारण या पण वर्गाला माहीत झालं आहे की ही लोक कष्टाची कामं नाही करू शकत, यांच्यात ताकद नाही आहे. आणि मग शेवटी 1.5 महिना मका उभा होते. एक दिवशी सकाळी मी रागारागात उठलो आणि मग मका कापायला मी सुरुवात केली. मी 3 तासात 9 ते 12 मध्ये अर्धा एकर मका कापली. घामागर्द झालो. कापता कापता ते जो कोयता असतो तो माझ्या हाताला लागला, व्हेन कटली इथली आणि मग ते रक्त उडालं. मग मी तसंच कंटिन्यू करत गेलो. काटे घुसले. हा धंदा सोपा नाही आहे. याच्यात काटे घुसणार, तुम्ही भिजणार, पाऊस येणार. परवा मी शेतात खालच्या बाजूला जांभळाचे झाडं लावले होते माझ्या वडिलांनी, त्याचे जांभळं तोडत होतं. अचानक पाऊस सुरू झाला. इतकं भयानक वारं की माझ्या शेतात माझ्या आखाड्यावर असणारी बैलगाडी उडून धुऱ्यापर्यंत गेली. मी जेव्हा चालायचा प्रयत्न केला तर 7-8-10 वेळेला मी फेकल्या गेलो. लाईफ इज टफ देअर. इट इज व्हेरी टफ. सो डिस्कस इट इनटू बाय मिडल क्लास पीपल. मध्यमवर्गीय माणसांनी त्यांचे लाईफ डिस्कस करून आम्ही तुम्हाला सोल्युशन देतो म्हणे, हा उद्दामता आहे असं माझं मत. असे सोल्युशन नाही देता येणार. सोल्युशन काय मला वाटतं ते पण मी सांगतो. तिसरा मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आहे की जे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा जो बेफाम यूज चालू आहे आणि ज्याच्याशिवाय आता शेती करणं अशक्य आहे. हे बोलणं सोपं आहे, ती नैसर्गिक शेती होती, हे होती. मी जर नैसर्गिक शेतीवर बोललो तर कदाचित मला थोडं लोक ओळखतात, त्याच्यामुळं माझं अजून नाव होईल आणि मग मला लोक चांगलं म्हणतील. पण मी नैसर्गिक शेतीवर जगू शकतो का? तर उत्तर नाही. मला दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. काहीच येऊ देत नाहीत. जर कीड आली तर काही शिल्लक, तुम्हाला गोगलगाई तुमच्या शेतात येऊ द्या, एक झाड शिल्लक ठेवलं तर म्हणा तुम्ही. मग गोगलगाईला मारायला तुम्ही काहीतरी मर्जर फिर्जर अशा औषधं मारणार. ते मारले की ते गोगलगाई किडे खाणार, पक्षी खाणार की लगे पक्षी मरून जाणार. हे सगळं सायकल डिस्टर्ब करण्याचा कार्यक्रम चालू आहे. याच्यावर थोडं काम झालं पाहिजे. मी पुन्हा म्हणतोय सरकारचा विषय नाही, हा विषय शेतकऱ्यांचा आहे. मागे मी नाव घेत नाहीत पण एका मोठ्या माणसाबरोबर मी फिरत होतो आणि अनुदानाचा विषय चालू होता. मी नोकरीत असतो.
संबंधितांनी मला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत काय येत नाहीत. मला पाहवत नाही म्हणलं की मनगटाच्या जोरावर जगणारी माणसं अनुदानासाठी हात पुढे करतात हे मला काही पाहावं वाटतं. ही माणसं मेहनतीवर जगणारी माणसं, त्यांनी तुमच्यासमोर यायचं, साहेब सोयाबीन गेले पैसे द्या, साहेब हे गेलं पैसे द्या, हे मला काही पाहवत नाही. मग आता मजुरांचा प्रश्न आहे तर तो मेकॅनायझेशननं सोडवावा लागेल. मेकॅनायझेशन करायचं असेल तर क्वालिटी मेकॅनायझेशन करावं लागेल. क्वालिटी मेकॅनायझेशन करायचं असेल तर प्रायव्हेट सेक्टरला इंटरेस्ट घ्यावं लागेल. प्रायव्हेट सेक्टरला जर इंटरेस्ट घ्यायचा असेल तर ते प्रॉफिट कमावणार. मग माझी विनंती की मग आम्ही जे शेतकऱ्यांचा कळवळा असण्याचं सांगतो, मग आपण एखादं म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी असेल, प्रत्येक मीडिया हाऊस असेल, कोणी असेल, एक एक युनिट थोडं मेकॅनायझेशन करता इन्व्हेस्टमेंट करा ना. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट शेतीत फार कमी झालेली आहे. आता शक्तिमान कंपनी आहे ती काहीतरी काढणार, अजून कोणत्या कंपन्यात काही काढणार. पंजाब हरियाणामधून तर एवढे जुगाड आहेत, गुजरातमधून पंजाबमधून खूप इंटेलिजंट जुगाड केलेले आहेत त्यांनी. त्याचा वापर आपल्याकडे होत नाही, झाला तर ते बरेचदा आपल्या सॉईलला सक्सेसफुल होत नाहीत. याच्यावर मेकॅनायझेशनवर खूप काम होणं जरुरी आहे. जर मेकॅनायझेशन झालं नाही तर एक दिवस असा येईल की लोक शेती सोडून देतील. कारण खेड्याने ही जी कुणी काही म्हणत असेल की बेरोजगारी आहे वगैरे वगैरे, खेड्याने मजूर मिळत नाहीत, बिलकुल मजूर मिळत नाही. मी जेव्हा शेतावर गेलो तेव्हा माझ्या पत्नीला मी सांगितलं की काय करायचं, शेती करायचं आहे का शांत पेन्शनरचं आयुष्य जगायचं. शेती करायची. म्हणलं मग शेती करायची असेल तर मेहनत करावं लागेल. आता आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस शेतात राबतो. माझे गडी मला म्हणतात की मालक तुम्ही 2 रोजगाराचं काम करता म्हणून. सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 7-8 पर्यंत आम्ही राबतो, डोकं लावतो. उत्पादन पण मी चांगलं काढलेलं आहे. मला यावेळेस भैमुख जवळपास 30-32 क्विंटल एकरी झाला की जो साधारण आमच्या गावात 4-5 क्विंटलच्या ॲव्हरेज चांगलं यील्ड भारतातलं 16 क्विंटलपर्यंत आहे. इंटेलिजंटली आपण काम करू शकतो. परंतु एक लक्षात ठेवा की शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी सोडू शकतात. त्याच्यासाठी सरकारला दोष देणे, त्याच्यासाठी कुठले प्रशासकीय लोकांना दोष देणे किंवा कोणाला दोष देणे योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शेतकऱ्यांनी प्रश्न सोडवायचे असेल तर काय करावं लागेल, तर त्यांना काम करावं लागेल की पहिल्यांदा हे धरलं की हा धंदा फार मोठ्या प्रमाणावर फिजिकल लेबर मागणारा धंदा आहे. नुसतं मिनिमम सपोर्ट प्राईस डिक्लेअर केली, MSP डिक्लेअर केली म्हणजे प्रश्न सुटणार नाही आहेत. MSP काही असू द्या, तुमची MSP 8,000 आहे समजा भुईमुगाची. मार्केटमध्ये घेणारा जर 8,000चा भुईमुग घेणारच नसेल तर तुम्ही काही जरी पटकला तरी तुमचा भुईमुग 8,000ने विकला जाणार नाही, तो कमीनच विकला जाणार. त्यामुळे मार्केटचे रिलेशन आपण नाही तोडू शकत. गव्हर्नमेंटचे काही लिमिटेशन्स आहेत. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका वगैरे आपण बोलतो, आपण या सगळ्या भ्रमातून बोलतो की हे लोक फार मोठा रोल शेतीमध्ये करू शकतात. ॲब्सोल्युटली नॉट. सरकार आणि प्रशासकीय अधिकारी खूप मोठा रोल करू शकत नाही. शेती जर बदलायची असेल तर शेतकऱ्यांना बदलावं लागेल. शेतकऱ्यांना जर शेती बदलायची असेल तर त्याच्या अडचणी आपण लक्षात घ्यायच्या की पहिली गोष्ट इनपुट कॉस्टवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जे जुने प्रकार आहेत, जसं की मी हळदीचे स्प्रे घेतले, 1 लिटरला 3-4 ग्रॅम हळद टाकून स्प्रे घेतले, रिझल्ट फंटास्टिक आहेत. माझ्या जमिनीचा pH वाढलेला, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनीचे pH वाढलेले आहेत. खतं टाकले तर आपटेक होत नाही. pH मीटर कितीला मिळतं? 900 रुपयाला मिळतं. मी pH चेक केला, 8.5 pH होता. मग मी pH कमी करायला काय करावं होतं, 1 किलो तुरटी जर आपण एकरी सोडली पाण्यातून तरी pH डाऊन होतो. 60-70 रुपयाचा विषय. असे सोल्युशन्स आपल्याला काढावं लागतील तर काहीतरी खरं आहे, नाही तर इथं काही खरं नाही. पुढची गोष्ट की आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की शेतीत होणारं प्लास्टिकचं पोल्युशन हे प्रचंड आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या शेतात पहिल्यांदा गेलो नोकरी सोडून, तर 1 ट्रकभर प्लास्टिक मी वेचलं असेल. याच्यावरही आपल्या कोणाचं लक्ष नाही आहे की मग बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आपल्याला त्यांना देता येईल का, याच्यावरही आपल्याला विचार करावा लागेल. चौथा मुद्दा असा आहे की सरकार काय करू शकतं याच्यात, तर शेतीला जाणाऱ्या रस्त्याचा फार सिरियस प्रॉब्लेम आहे, फार सिरियस प्रॉब्लेम आहे. म्हणजे EGSमध्ये MREGSमध्ये आता रस्ते मंजूर मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटने केलेले आहेत. आपल्याला त्याच्यावर भर द्यावं लागणार आहे आणि आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. आपण इकडे बांधूत, मेट्रो बांधूत, उड्डाणपूल बांधूत, तो उड्डाणपूल थोडा चुकला की तो पाडून दुसरा बांधूत, सगळं करू. तर थोडं अर्बन सेंट्रिक डेव्हलपमेंट जे आहे तो फोकस थोडा आपल्याला काढावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्हाला सांगतो इतके हाल आहेत,
म्हणजे माझी विनंती आहे की मला तर कधी कधी असं वाटतं की जे शेतकऱ्याच्या शेतावर त्यांना एक 5-5 एकर शेती घेऊन 1 वर्ष शेती करू द्यावी, नंतर बोला म्हणावं आणि फक्त शेतीवर जगून दाखवा. एवढं अवघड प्रकरण आहे. ट्रॅक्टर वगैरे तर फसतातच, बैलगाड्या फसतात. म्हणजे मुगाच्या शेंगांनी भरलेली बैलगाडी जिचं वजन अत्यंत नगण्य असतं त्याप्रमाणे 6 बैल लावून काढावं लागतं. ज्याला मराठीत राडा म्हणतो, रौंदळा म्हणतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझे संपूर्ण कपडे आणि मी पूर्ण चिखलानी माखलेलो आहे असे 50 प्रसंग उद्भवले. पाणी द्यायचंय, मग गडी सांगतो की पाणी चालू आहे खालच्या शेताला. जाऊन बघितलं तर मध्ये पाईप तुटलेला असते रात्री 1:30-2ला. तिथं बघितलं तर तिथं सापं बसलेले असतात. फार डिफिकल्ट आहे. आणि मी त्यामुळे या लोकांची मानसिक स्थिती आहे ना, ही खूपच अशी, म्हणजे ते खूप टफ लोक आहेत म्हणून ते टिकून आहेत. हीच घटना जर ब्राझील फिजील वगैरे इकडे तिकडे झाली असती, कदाचित तिथेही असेल आपल्याला माहीत नाही. जर तापट स्वभावाची लोक असती तर गोंधळ केली असती. पण अत्यंत टफ लोक आहेत. निराशाजनक परिस्थिती आल्यावरही त्याच्यातही लढायचा प्रयत्न करतात. मी 80-90 वर्षाची म्हातारी आजी किंवा आजोबा बघितलेले आहेत की जे त्याला शक्य होईल तेवढं गवत उपटत असतात पिकातलं. गेल्या 1 वर्षाच्या डिस्कशनमध्ये कुठेही गव्हर्नमेंट आमच्यासाठी काय करणार, प्रशासन आमच्यासाठी काय करणार, ही चर्चा मी ऐकलेली नाही. ही चर्चा फक्त काम न करणारे जे टोळ भैरव बस स्टँडवर बसतात, ही त्यांच्या चर्चा आहेत. ह्या माझ्या गड्याला मी म्हणलं, काय रे ते इलेक्शनचं काय, कोणाला पडलंय म्हणे इथं पाणी द्यायचं आणि कुठं डोकं लावायचं. आणि ही टोळ भैरव मंडळी जेव्हा येतात तेव्हा ती शेतीबद्दल कधीच बोलत नाही. पिकाला काय लावावं, त्यांना जर विचारलं की मॅग्नेशियमचा रोल काय आहे पिकाच्या डेव्हलपमेंटमध्ये, किंवा मॅग्नेशियम आणि झिंक एकत्र करून द्यावी का नाही, लोकांना माहीत नाही. झिंक सल्फेट द्या म्हणतात, मायक्रोन्यूट्रियंट द्या म्हणतात, ते फॉस्फरस बरोबर देतात. फॉस्फेट आणि झिंक यांची मैत्री असते, त्याचं बनतं झिंक फॉस्फेट. ना फॉस्फरस मिळतं ना झिंक मिळतं. वर्षानुवर्ष टाकायलेत लोक. DAP टाकतात, DAPनं सॉईल चिकट होतात, माहीत नाही लोकांना, टाकतात लोक. त्यांची आशा असती. मग उधाऱ्या, मग त्या उधाऱ्या फेडता नाही आल्या की मग आत्महत्येचं दुष्टचक्र सुरू होत जातं. सध्याचा प्रॉब्लेम निपटा यासाठी 10% कर्ज घेणारी माणसं मी बघितलेली. आणि मग आपण दोष देतो. काही आमचे लोक म्हणायचे की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर तो दारू प्यायचा म्हणून. दारू पिणारे तर सगळे इंटेलेक्च्युअल आहेत, ते का मरत नाहीत? IAS पण पितात, सगळेच पितात ना, का मरत नाहीत? मग दुसरं स्टॅटिस्टिक्स काढायचं की नॅशनल क्राईम ब्युरोनुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही जास्त नाहीत, त्या सगळ्या समाजाच्या जेवढ्या तेवढ्याच आहेत, मान्य आहे. पण दारिद्र्यामुळं होणारी आत्महत्या ही फक्त शेतकऱ्यात आहे, हे लक्षात ठेवा. बाकी कारणं काही वेगळे असतील. राग आला म्हणून आत्महत्या, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या, काहीतरी मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं म्हणून आत्महत्या. आणि स्टॅटिस्टिक्स बाबत एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की देर आर 3 टाइप्स ऑफ लाईज. लाईज, डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स. तो स्टॅटिस्टिक्स कॅन मिसलीड यू. मग तिथं बसून काहीतरी कागदी कळघोडे नाचून शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नाला खोटं ठरवणं, खरं ठरवणं, शेतकऱ्यांचे दोष आहेत. मी असं म्हणणार नाही की त्यांचे दोष नाही. परवा 47 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं आणि आम्हाला शेणखत पांगवायचं होतं. शेणखत पांगवायचं म्हणजे ज्याला आपण शहरी भाषेत घाण म्हणतो, ती खोऱ्यानं ओढायची, टोपल्यात घ्यायची, लांबवर जायचं आणि टोपलं फिरवून टाकायचं. ठीक आहे, तुम्हाला काही जणांना माहीत असेल खेड्यातल्या लोकांना. मी आणि माझी मिसेस, माझा गडीन त्याची मिसेस, आम्ही 4 जण करत. मी माझ्या मिसेसला 12:30 वाजता म्हणलं की फक्त आजूबाजूला नजर टाकून बघ, एक जण तरी कोणी काम करते का. एकही माणूस जवळपास 1.5-2 किलोमीटर परिसरात काम करताना दिसला नाही. 2:30ला मी पुन्हा तिला दाखवलं की बघ म्हणलं कोणी काम करायला, कोणीच नाही. 4:45ला एका शेतात एक आऊत लागलेलं दिसलं मला. अरे हा कष्टाचा धंदा आहे, इथं कष्ट नाही केले तर विषय संपले. आता तुम्हाला कुंभार व्हायचं आहे आणि तुम्ही म्हणताल मी चिखलाला हात लावणार नाही, मडक्याला हात लावणार नाही, आणि मला हे जमणार नाही, मला आर्मीमध्ये जायचं आहे, पण कानाजवळून बंदूक गेली तर माझी गोळी गेली तर गाळण उडती, असं नाही जमत. तो धंदा कष्ट डिमांड करणारा धंदा आहे. तिथं जर तुम्ही कष्ट केलं, मी जेव्हा उन्हात काम करत होतो
तेव्हा काही काही आपले व्हिलेज बॅरिस्टर असतात ना शहरातले पण, की जे सल्ले देतात की साहेब ते सनस्क्रीन लोशन लाव. अरे कशाचं सनस्क्रीन आणि कशाचं काय, तिथं 47 डिग्री चालू, ट्रॅक्टर चालवायला येतं, त्याची हीट यायली, ऊन की ऊन. युरिया फेकायचा म्हणलं तर ते जिथं जखम असले तिथं तर आग व्हायली. ते बकेट असं धरतात आणि आपण असं टाकतो, ते बकेटाचा जो एज असतो तो बराच वेळ इथं लागतो आणि नंतर मग तिथं फर्टिलायझर लागल्यावर कळते की आपल्याला लागलंय. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे PhD साठी चांगले आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रोग्राम करण्यासाठी चांगले आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न हे ज्यांनी शेतीत काही हात लावलेला नाही. हिंगोलीची गोष्ट सांगतो की एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणला साहेब बघा सोयाबीन कसं झालंय. म्हणलं तुझा हात दाखव. हात एकदम मऊ. त्याला पुढे पॉलिटिकल ॲम्बिशन्स होते. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे पॉलिटिकल गेनसाठी वापरायचे नसतात. हे प्रश्न खूप टफ आहेत. याच्यात शेतकऱ्यांना त्यांच्यात बदल करावा लागेल, कष्ट करावं लागतील. कष्टाशिवाय इथं पर्याय नाही. ओझे उचलावं लागतील. एखादी युरियाची बॅग जर तिकडं पडली असेल आणि ती या शेतातून इथं आणायची असेल तर उचलावंच लागते. तिथं बाकी काही लॉजिक वापरणे आणि इंटेलेक्च्युअल डिस्कशन करणे असला काही कार्यक्रम नसतो. तुमच्या खोपी जर साप आलेला असेल तर तुम्हाला त्याला वॉर्ड ऑफ करावंच लागणार आहे. तिथं बाकी चर्चा करून जमत नसतं. तणकट असेल, तुम्हाला सांगतो तणकट एवढं बेकार आहे आता की जर तुम्ही आज बघितलं आणि 4 दिवस जर झोप काढली तर ते तुमच्या रेंजच्या बाहेर निघून जातं. बैल असतात, बैल राहिले नाहीत. सर्वात चांगली पाळी जी असते, तुम्हाला पाळी वगैरे मी एक्सप्लेन करत नाही, पण 2 याच्यामधून घाल, सर्वात चांगली बैलांना पडती. आता बैलच नाहीत. त्या दुपारी 3:30ला मी शेजारच्या शेतात काही लोक बसले होते आराम करत, म्हणून तिथे गेलो शेजारी. मी गेल्यावर तिथं मध्यप्रशन सुरू होतं. म्हणलं काय कामं फिमं करा ना, इतक्या उन्हात कुठं असते, तुमचेच कमाले बाबा, तुम्ही कसं काय करायले. आणि माझ्या लहानपणी माझे गडी मी बघितलेले आहेत की जे तेवढ्या उन्हात सुद्धा टिचून काम करायचे. शेती हा ताकदीनं टिचून निराश न होता करायचा धंदा आहे. मग आपल्याला माणसं तयार करावं लागतील. आपण माणसामध्ये इन्व्हेस्टमेंटच केलेली नाही. माझ्या तर पूर्ण सर्व्हिस टेन्युअरमध्ये मी कधी माणसं तयार करण्यावर कोणीच चर्चा केली, इंटेलेक्च्युअल क्लासनं चर्चा केल्याची मला आठवत नाही. आपण कष्टाचं महत्त्व कोणाला बोलायला तयार नाही. प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हे आपण सांगायला तयार नाही. मालकाची पाठ वळली की मजूर काम बंद करतात. हा कुठला प्रकार आहे? त्यांना जर कळालं की तुम्ही आता अडचणीत येत आणि तुम्ही जर पीक काढलं नाही तर खरीपाला तुमचं शेत तयार होणार नाहीत, तर ते तुम्हाला आवाच्या सव्वा किमती सांगतात. त्याला ब्लॅकमेल शिवाय काय म्हणतात? अकराला शेतात येणे, 11:30पर्यंत जेवण करणे, 12ला कामाला लागणे, मध्ये 2दा इंटरव्ह्यू केणे पाण्याच्या वगैरे, 2ला काम बंद करणे, 2 ते 3 काम आराम करणे, 3 ते 5 काम करणे. कसं काम होणार? आणि याला कारण आहे ना की जो मालक असतो तो जर ॲब्सेंटी लँडलॉर्ड असला आणि तो खरा हाडाचा शेतकरी नसला, समजा आमच्यासारखे लोक की ज्यांची शेती आहे पण काम करायची तयारी नाही, त्यांचे हेच हाल आहेत. आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की साध्या गोष्टी सांगायची वेळ आलेली आहे. खेड्यांना सुद्धा मी जबाबदारीनं बोलतोय. खरं बोला, पैसे घेतले तर इमानदारीने काम करा. शेतकऱ्याचं नुकसान होत असलं तर तुमच्या पोटात सुद्धा तुटलं पाहिजे. कामाच्या वेळा पाळा. थातूर मातूर काम करू नका. शेतकऱ्याला ही सांगायची वेळ आली की बाबा शेतीचा धंदा आहे, तुला काम करावं लागेल. तू बांधावर बसून जर चर्चा करत असेल कोण निवडून येते, कोण पडते आणि काय चाललंय, तर मग कसं काय होणार आहे? काम करावं लागेल ना. आपण हळूहळू काम न करणाऱ्या वर्ग, तुम्हाला सांगतो मी जनरल एक ऑब्झर्वेशन म्हणून बघा, पोटं सुटलेल्या लोकांची संख्या आता खेड्यानं बघा दिवसेंदिवस वाढत चालली. आता मला तर माझा एक गडी तर असा होता की तो म्हणजे या एकरातून त्या एकरात जायला मोटरसायकल वापरत. कसं काय होणार आहे? मोटरसायकलचा खर्च वाढला, मोबाईलचा खर्च वाढला, ओव्हरहेड्स वाढले.
हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला जी कष्टाची संस्कृती आपली जुनी होती, म्हणजे आपण आता बोलतो की महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर आले, ते खूप अवघड ट्रेक आहे, बरेच लोक कौतुकानं त्या ट्रेकला जातात. आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांगितलं तर चालणं पण होणार नाही तिथं. मग आपण जर असे होऊ लागले तर आपण लढणार कसं, आपण शेती कशी करणार, हा पहिला विषय. दुसरा विषय की शेतात जेव्हा पीक येतं तेव्हा एखाद्या वेळेस घरी एखादी गोष्ट वेळेवर नाही केली तरी चालते. शेती हा भयंकर टाईम बाउंड काम करायचा धंदा आहे. याच्यात मागं आज जर वापसा आला, आज पाऊस झाला, 2 दिवस झाले वापसा आला आणि त्या दिवशी तुम्ही पेरणी केली नाही, तिसऱ्या दिवशी ओल खाली निघून गेलेली असते आणि मग बी जर 2-2.5 इंचावर पडलं तर बी उगवत नाही. बी उगवलं नाही की 50% तुम्ही तिथं हरलेला आहात युद्ध. त्याच्यानंतर ते जेव्हा बी वर येतं, म्हणजे इतके बारकावे आहेत. मला सुद्धा हे बारकावे माहीत नव्हते, गेल्या 1 वर्षात मला समजले. हे बारकावे शेतकऱ्यांना माहीत असतात. हे आता कुठेतरी नवीन पिढीलाही शिकायला पाहिजे. नवीन पिढ्या शिकायला तयार नाहीत. आता 1 वर्षानंतर मला जेवढी शेतात माहिती आहे तेवढी बऱ्याचशा आजूबाजूच्या तरुण पोरांना माहिती नाही. का? त्यांचं तर आयुष्य शेतात गेलेलं आहे, ते तर माझ्या खूप पुढं पाहिजे. आणि मग आपल्याला येतं की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि इतर युनिव्हर्सिटीचा रोल्स वगैरे आहेत, हे सुद्धा संशोधन करतात, तिथेच ठेवतात, लोक वापरतात, वापरत नाहीत, हा विषय वेगळा. पण सोप्या पीक पद्धती आपण काढल्या जातात. यूट्यूबवर जर तुम्ही बघितलं तर काही चॅनल फार चांगले आहेत. अन्न निर्माता म्हणून एक चॅनल आहे, तो फक्त लाईक करा म्हणतो, पण फार चांगला चॅनल आहे. असे काही चांगले चॅनल आहेत की जे व्यवस्थित आपल्याला सांगतात की काय केलं पाहिजे. तर टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफर आपण व्यवस्थित केलं पाहिजे. प्रशासनाकडून आणि सरकारकडून फक्त एकच मदत होऊ शकते की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पर्टिक्युलरली रस्ते वगैरे आहेत, त्याच्यावर फार लक्ष दिलं पाहिजे. इलेक्ट्रिसिटी, आपण खूप नावं ठेवतो शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीचा त्रास आहे. डेफिनेटली त्रास आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा माझ्या मतानं गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केले. इतकं जर्जर झालेलं नेटवर्क आहे आणि त्याला काही एकटं सरकार जबाबदार नाही. आपण कधी आकडे टाकतो, कुठून कुठं लाईन ओढतो, कुठून कुठं पोल टाकतो, काहीतरी वाकडे तिकडे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आता पाहण्याची भूमिका कशी असावी, मी म्हणजे मूळ सब्जेक्टकडे येतो. मी तुम्हाला फक्त शेतीचे व्यथा काय त्या आधी सांगितलं, कारण प्रश्न कळल्याशिवाय आपण सोल्युशन्सवर जाऊ शकत नाही. पाहण्याची परिस्थिती कशी असेल, पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांना याची जाणीव देण्याची गरज आहे की हा कष्ट मागणारा धंदा आहे आणि कष्टाशिवाय इथं काही होणार नाही. जर आपण कष्ट करणार नसतो तर देव जरी मदतीला आला तरी शेतकऱ्यांची मदत कोण नाही करू शकत. शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं. दुसरा, जे माझं वैयक्तिक मत होतं, जे मी गव्हर्नमेंटमध्ये असताना दिलं होतं, की अनेक योजना करून त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं कॉम्प्लेक्स सिच्युएशन क्रिएट करण्यापेक्षा एक ठोक काहीतरी दिलं तर त्यालाही त्याचं काहीतरी काम करता येईल, अशा मतातून मी तो रिपोर्ट दिलेला होता. हा रिपोर्ट जशाला तसा ॲक्सेप्ट व्हावा असं माझी अपेक्षा नाही. इट कॅन बी डिबेटेड. जर त्याच्यात असं वाटलं की तज्ज्ञांना की नाही याच्यात काही चुका आहेत, आपण दुरुस्त केलं पाहिजे, तर वेल, मी फक्त इश्यू फ्लॅग करायचा प्रयत्न केलेला आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आम्ही सोडू शकतो, हा जो भ्रम आहे हा आपण सर्वांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. तो प्रॉब्लेम फक्त शेतकरी सोडू शकतो, आपण सोडू शकत नाही. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, प्रत्यक्ष खऱ्या शेतकऱ्याचा आणि प्रशासनाचा फार कमी संपर्क येतो, फार कमी संपर्क आहे. मी आता गेल्या 1 वर्षात बघितलेलं आहे त्यांचं. एखादं काहीतरी प्रकरण येतं की शेतीला रस्ता नाही, एखादं प्रकरण येतं की वाटणीत प्रॉब्लेम झाला, तलाट्याने असं केलं तसं केलं. पण नॉर्मल शेतकरी हा त्याच्या शेतात एवढा बेजार असतो निसर्गाशी संघर्ष करण्यात आणि ते पीक उगवण्यात, त्याची मळणी करण्यात आणि हे करण्यात. भुईमुगाचं पीक खूप झालं, ते उपटायचा प्रॉब्लेम, ते उपटलं तर ते गोळा करायचं, ते गोळा केलं तर तिथून ते ट्रान्सपोर्ट करायचं मळणी यंत्रापर्यंत. मळणी यंत्रातून काढताना त्याला 100 लफडे, ते मळणी यंत्र चोक होतं आहे, मध्येच पाऊस येतं आहे, पावसालाही कळतं की याची हार्वेस्टिंग सुरू झालेली काही, म्हणून ताबडतोब पाऊस यायला सुरुवात होते. पाऊस आली की झाका पळा. मला पहिल्यांदा खूप वैताग यायचा. आता वाटतं की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस, त्याला इलाज नाही आहे, ते आहेच तसं. उद्या जर माझी ITBPमधून पोस्टिंग झाली हिमालयात आणि मी जर तिथं कुरकुर करू लागलो की बर्फच आहे आणि थंडीच वाजायली आणि फारच सगळं गोठूनच चाललंय, तर बाळा ते बिझनेसच तसा आहे. फक्त आपण त्यांच्याकडे कंटेम्पने नाही बघितलं पाहिजे.
I don't say that you respect them, but at least don't show contempt. आणि त्यांचे इश्यू, म्हणजे माझं हे थोडं स्टेटमेंट काही जणांना पटणार नाही, त्यांचे इश्यू हे कुठल्या तरी गेनसाठी वापरणं चुकीचं आहे. म्हणजे मी पेपर लिहिणार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर. मी जेव्हा सर्व्हिस सोडली तेव्हा 16 लाख लोकांचा फॅमिलीचा सर्व्हे झाला होता. 130-140ची प्रश्न, इव्हन सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे होती. मी क्ल्यूलेस होतं की करायचं काय, हे याला काय थांबायचं. पण जेव्हा माझ्यासारखा ज्याला 1 लाख रुपये पेन्शन आहे, जो वेल टू डू आहे, असा माणूस जर 5 ते 7 वेळा थपकून झाडाखाली बसतो आणि बायकोला म्हणतो की हे काही खरं नाही, तर आय एक्सपेक्ट यू टू अंडरस्टँड किती डिफिकल्ट बिझनेस हा आहे. तिथले काबाड कष्ट मी तुम्हाला सांगतो. तुमच्यातले जे खरे शेतकरी नसतील ते 1 महिनासुद्धा बिअर करू शकणार नाही, 10 दिवससुद्धा बिअर करू शकणार नाही. इतकं टफ लाईफ आहे ते. ऊन, पाऊस, थंडी, बापरे बापरे बापरे. मग आमची अपेक्षा एवढीच आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं तर अपेक्षा एवढीच आहे की बाबा कंटेम्प्ट करू नका. नंबर 2, आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर फक्त करून द्या. मार्केट वगैरे आपण काही कंट्रोल करू शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करून द्या, रस्ते द्या, वीज द्या, आणि जय महाराष्ट्र तुमचं तुम्ही बघा, आम्ही आमचं बघतो. कारण त्याची नांगरट त्यालाच करणं आहे, त्याचं तणकट त्यालाच काढणं आहे, त्याच्या फवारण्या त्यालाच करणं आहे, त्याची हार्वेस्टिंग त्यालाच करणं आहे, पीक काढून पोत्यात भरणं त्यालाच आहे, शिवणं त्यालाच आहे, मार्केटमध्ये जाऊन त्यालाच आहे, तिथल्या लोकांशी डोकं लावणं त्यालाच आहे. काही मार्केट रिफॉर्म्स करता आले ते करा. मला वाटतं 3 शिवाय मला वाटतं गव्हर्नमेंटचा फारसा रोल शेतकऱ्यांच्या बाबतीत येत नाही. सबसिडीज ज्या आहेत त्या सबसिडीमध्ये माझं असं वैयक्तिक मत झालेलं आहे की बरेचदा त्या सबसिडी गव्हर्नमेंट म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा बऱ्याचशा कंपन्यांनाच बेनिफिट जातात. तर ते थांबवावं असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, शासन त्याच्यावर योग्य ते निर्णय घेईल, आपल्याला तो माझा विषय नाही. पण इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करणं एवढं जर शासनानं व्यवस्थित केलं, की जे शासन करत आहे, मी असं म्हणणार नाही, कारण मी सुद्धा असताना माझ्या काळात माझ्या ऑफिसर्सनी फार मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते मंजूर केलेले आहेत आणि ते तो होतील. पण आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा बॅकलॉग राहिलेला आहे. शेताला रस्ता नाही म्हणून धडकी भरणारे हजारो शेतकरी मी बघितलेले आहेत. जायलाच रस्ता नाही. या आखारीहून गेलं तर हे शेतकरी भांडायला येते, त्या आखारीहून गेलं ते शेतकरी भांडायला येते. कोणाच्या शेतात चाक गेलं तर लगे मारामारीपर्यंत वेळ येते. आणि हा सरकारचा विषय नाही आहे, पण जनरल ऑनेस्टी आपल्या लोकात वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार. जनरल डिसऑनेस्टी इज एक्स्ट्रीमली ऑन राईज. फार मोठ्या प्रमाणावर राईजवर आहे ती. तिच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. कुठलीही संघटना असो, मी जसं सांगितलं की पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या फोरमवर मी कधी येत नाही. छत्रपती संभाजीराजांना मी नाही म्हणू शकत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सोशल ऑर्गनायझेशनसारखं जर काम केलं तर या प्रश्नात मनं चेंज व्हायला सुरुवात होते. माझी तुम्हाला विनंती आहे की बस त्या याच्यातून जाताना तुमच्याकडे येणारी जी पोरं असतात किंवा माझ्याकडे येणारी जी पोरं असतात की जी व्यवस्थित पाया पण पडत नाहीत आजकाल, फक्त असं करतात गुडघ्यापर्यंत. कशामुळं करतात? मी काही लोकांना विचारलं, आई वडिलाच्या पाया पडून किती दिवस झाले? नाही, त्याचं काही नाही. मग काय, कशामुळं पाया पडायले तुम्ही? हे जे कॅडर आहे, या कॅडरला शेतावर पाठवण्याची गरज आहे. हे जोपर्यंत शेतावर जाणार नाहीत, स्वतः कामं करणार नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्या हाताला घट्टे पडणार नाहीत आणि किमान वर्षाला एकदा धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही, तोपर्यंत शेती नाही सुधरत. हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या ताब्यातला प्रश्न नाही आहे. माझी विनंती, मी स्वतः कृषी आयुक्त राहिलेलो आहे, मी पाहिलेलं आहे. गव्हर्नमेंट काय करू शकेल? रस्ते देऊ शकेल. गव्हर्नमेंट काय करू शकेल की अडल्टरेटेड फर्टिलायझर्सवर कंट्रोल करू शकेल. गव्हर्नमेंट काय करू शकेल की नवीन वाण जे यायले त्याला सर्टिफाय करू शकेल. अबे पण शेती तुम्हाला करायची आहे ना, ते काय नांगर येऊन मारणार आहेत का काय तिथं? ते काय तणकट काढणार आहेत का, फवारणी करणार आहेत का, बी लावणार आहेत का, ते उपटणार आहेत का, त्याचं हार्वेस्टिंग करणार आहेत का, काय करणार आहे? त्यामुळे ही एक फॅशन होत चाललेली आहे की जे रिस्पॉन्सिबल नाही. विपिंग बॉय नावाचा एक प्रकार असतो बघा, कोणाला तरी आपल्याला ठोकायला पाहिजे असतं, तसं आपण कोणाला तरी ठोकत राहतो. आणि उद्या समजा बिनोव्हलंट गव्हर्नमेंट
तुमच्या अपेक्षेप्रमाणे आलं आणि त्यांनी फार शेतकऱ्याची काळजी केली तरीसुद्धा ते शेतकऱ्याच्या परिस्थितीत फारसा बदल करू शकणार नाहीत. शेतकऱ्याच्या परिस्थितीत बदल करायची ताकद फक्त शेतकऱ्यातच आहे. 3-4 इश्यूवर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे शासन प्रशासन म्हणून. नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, नंबर 2 गुड क्वालिटी इनपुट्स, त्याची क्वालिटी कंट्रोल करणे, नंबर 3 मेकॅनायझेशन. जर मेकॅनायझेशन झालं नाही शेतीचं तर बरेच लोक शेती सोडून बाहेर निघतील. आता बैल कमी झालेत, ट्रॅक्टरचे धंदे झालेत, आता मग जमिनी कडक व्हायला सुरुवात झाल्या रोटावेटरना, त्याचे दुसरे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. असे प्रकार वाढत वाढत चाललेले आहेत आणि इनपुटचा जो असं बेधंद यूज चालू आहे, एक्सपायर झालेले औषध आहेत का काही असं विचारणारे मी शेतकरी बघितलेले आहेत. मग दुकानदार म्हणलं हां आहेत ना थोडं द्या. म्हणजे एक औषध दुसऱ्या औषधात तिसऱ्या औषधात मिसळून असं जहिरीला काहीतरी करून मारायचं. हां, आपलं काय झालेलं आहे माहिती आहे का, आपण इतके पॉप्युलिस्ट होत चाललेलो आहोत की सपोज मी 1000 लोकांचा मी समूह आहे आणि मी वोटर आहे, तर मला बोलण्याची तुमची हिंमतच नाही. माझं काही चुकत असेल तर आपल्याला बोलावं लागेल, ते त्यांच्या हितासाठी आहे. मी तर बोलत असतो. मी गहू पेरला, मी उदाहरण सांगतो आणि थांबतो. गव्हाचं 40 किलो पर एकर साधारण सीड रेट आहे. मी 9 इंचावर गहू पेरायला चालू केला. गहू पेरायला चालू केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की नाही की खालून ते बेरतं म्हणजे काय, ते जे गहू टाकायचं मशीन असतं त्याच्यात चिखल जाऊन बसते. म्हणजे प्रॉपर वापसा पाहिजे. जास्त झाला वापसा कोरडं पडतं, कमी झाला खालून चिटकून जातं. फार ताप आहे डोक्याला. आणि मी बसलो होतो आणि मी 9 इंचावर गहू पेरला. लोक 18 इंचावर पेरतात. 2 लाईनमधलं अंतर 18 इंच. माझं बी पडलं 110 किलो. फुले समाधान नावाची एक व्हरायटी आहे, शरबतीची चांगली व्हरायटी आहे. मी स्वतः बसून मी प्रॉम नावाचा एक प्रकार आहे, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, ते मी तयार केलं. मी स्वतः टाकलं. कुणी मला काही बोललं नाही. 10-12 शेतकरी बघत बसले होते. त्यानंतर मी पेरलं, त्याला काही बोललं. सगळं माझं झालं. संध्याकाळ झाली, सगळं आटपल्यावर चिखलातून मी लडबडून बाहेर निघाल्यावर मला म्हणे, साहेब सगळं चुकलं म्हणे तुमचं. म्हणलं काय चुकलं? 9 इंचावर गहू येत नसते म्हणे, 18 इंचात लागते. म्हणलं बरं अजून? आणि तुम्ही ओलं शेणखत टाकलं ना, आता उमणी कशी लागते बघा म्हणे. म्हणलं मान्य आहे. हे तुम्हाला केव्हा माहीत होतं? आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. मी टाकल्यापासून तुम्ही समोर होते. हो, मग बोलले का नाही? आपल्याला काय करायचं, तुमचं चाललंय. हे काय प्रकार आहे? तुम्हाला सांगतो एकही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला सल्ला देत नाही. यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही. हां, ते तुम्ही जर खड्ड्यात जाऊ लागले ते असं बघते आणि गेल्यावर म्हणते मी म्हणलं होतं, मला वाटलंच होतं. ही मानसिकतेचा विषय. बाबांनो, मानसिकतेवर काम करावं लागेल. आणि माझ्याकडं जर चांगलं पीक आलं, हळद साधारण 100 क्विंटल पर एकरपर्यंत लोक इल्ड काढतात ओल्या हळदीचं. माझ्या 2-3 एकरमध्ये 240 क्विंटल निघालं. जितेंद्र कदम म्हणून, डॉक्टर जितेंद्र कदम म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचे, त्यांचा मी सल्ला घ्यायचो. मी स्वतः खूप अभ्यास केला आणि मी काय काय केलं. मला एकाने विचारलं नाही इतकं कसं काय आलं, काय टाकलं, काय केलं. माझी कुठली फवारणी 500 रुपये एकरच्या वर गेलेली नाही. नॉट इंटरेस्टेड. एकमेकाशी बोलत नाहीत, एकमेकाला सांगत नाहीत, एकमेकाबद्दल द्वेष, कुणाचं नुकसान. ही जी मानसिकता वाढीला लागली आहे ना, ही फार चुकीची आहे. एक शेवटची गोष्ट आहे जी फार कॉन्ट्रोवर्शियल होऊ नये म्हणून मी जास्त बोलत नाही, पण समाज एक संध राहून जे समाजानं एकमेकाशी ट्रान्झॅक्ट केलं पाहिजे ते थांबलेलं आहे खेड्यात. नाही करत लोक ट्रान्झॅक्ट. इतकी फाटाफूट आणि इतका गोंधळ आहे की मी जेव्हा सांगायला गेलो की असं असं करा, तसं करा, कोणीतरी मला म्हणलं यूट्यूब चॅनल करा. मग मला तिथल्या एका खेड्यातल्या सुज्ञ माणसानं सांगितलं, साहेब यूट्यूब करू नका. म्हणलं का? तुम्ही सांगताला असं करा आणि त्याच्यानंतर त्याच्यात ते करतील चुका आणि म्हणतील यार साहेबाच्या नादी लागलो, नको वाटोळं झालं. म्हणजे अशी सगळीकडे परिस्थिती आहे. मला असं वाटतं की आपला जो ग्रामीण समाज आहे हा बऱ्यापैकी डिसइंटिग्रेशनच्या मोडवर आलेला आहे. कधी कधी आपला वेश बदलून किंवा आपल्याला ओळखत नाही असं जाऊन बसस्टँडवर बसा आणि ऑब्झर्व करा 2-3 तास काय चाललं आहे यांचं. ते मी अशी माणसं बघितलेली आहेत की एका जागेवर 2.5 तास बसून आहेत. काही जणांना मी जाऊन विचारलं काय करायला, कशामुळे बसले? काही नाही, असंच शेत फित आहे ना म्हणे. म्हणलं मग इथं काय करायला? काही नाही. मग शेतावर जाते का?
का जात नाही? उठून निघून जायचं. म्हणजे फार अवघड प्रश्न विचारायला आहे बाबा हा. आय होप आय हॅव नॉट कन्फ्युज्ड यू. पण सोल्युशन्स सोपे नाहीत. सोल्युशन्स मेंटॅलिटी चेंजकडे आहे. मेंटॅलिटी चेंज करणं खूप अवघड आहे. म्हणजे पुन्हा मी देतो की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हारलेल्या मेंटॅलिटीला बदलून एवढा मोठा पराक्रम केला आणि मुघल सत्तेची दानादान उडवली. तिथं तर जीव जात होता, रक्त सांडत होतं, सर्वस्वाचं हरण व्हायची शक्यता होती. इथं तसं काही नाही आहे. पण त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे मला असं वाटतं. ते जर आपण केलं नाही, प्रॉपर नॉलेज जर त्यांच्यापर्यंत गेलं नाही, त्यांची नॉलेज सिकिंग ॲबिलिटी, समजा तुम्ही नॉलेज द्यायला आणि त्यांची नॉलेज सिकिंग ॲबिलिटीज नसली, त्यांना माहितीच करून घ्यायचं नसेल, तुम्ही काय करणार? काही काही जुने लोक मला येऊन बोलतात, मी जेव्हा शेणखत पांगू लागलो तर मी असं टाकू लागलो. मग ते शेतकरी 70-80 वर्षाचा माणूस आला, ते म्हणला साहेब असं नसते टाकायचं म्हणे ते. मग त्यानं मला घेऊन सांगितलं. पण हे एकच नॉलेज मला पास ऑन झालं. नोबडी टोल्ड मी की हाऊ टू डू द फार्मिंग. लोक बोलायलाच तयार नाही एकमेकाशी, नुसत्या मक्कासारखे बघतात. तुम्ही मिस्टेक कमिट करत असाल, कमिट करू दे. मी म्हणजे जेवढा मी डिस्टर्ब गव्हर्नमेंटमध्ये असताना असायचो त्याच्या 10 पट डिस्टर्ब मी आता हे बघून आहे. तरुण पोरं आहेत, काम करायची इच्छा नाही, विचारतात फवारणी करायची तर कोणचं औषध आहे, आणि मग किती पंप टाकावं लागतात, आणि मग पंप कोणचा आहे, त्यांना फक्त सांगा तुम्ही हाताने हलवायचा पंप आहे, जमत नाही म्हणतात. कसं काय करायचं? एक दिवशी मी एक रोजदार आला आणि कांद्यावर फवारणी होती, त्यानं 2 पंप फवारणी केली. तर मी म्हणलं का रे, पूर्ण कांदा झाला नाही का? एवढं सोपं आहे का साहेब? ते का ऑफिस आहे का तुमचं? ते 2 कांदे 2 पंप म्हणजे असं झालं. तर मलाही माहीत नव्हतं. मग भुईमुगावर फवारणी करायची होती तर मी फवारणी पंप घेतला. सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत मी 27 पंप फवारले. किती? 27. माझा एक बेस्ट क्वालिटी गडी आहे, त्यानं 22 फवारले. ठीक आहे, मी 2 ते 3 त्यानं रेस्ट घेतली, मी घेतली नाही. मग मला कळालं की हा किती आळशी माणूस आहे की हा 2 पंप फवारून दिवस काढतो. कसं येणार? 400 रुपये जाणार, 500 रुपये जाणार, आणि कसं वर येणार शेतकरी? चांगला गडी मिळणे, तुम्ही खेड्यानं जा आणि चांगला गडी पाहिजे म्हणा, हे दुर्मिळ प्रकरण झालेलं आहे. चांगला माणूस दुर्मिळ प्रकरण आहे. ते काय कांद्याचं बी फेकायचं तर 4-5 गावात एखादाच एक्सपर्ट असतो. असं काय एक्सपर्टाईज आहे त्याच्यात? पीपल हॅव स्टॉप्ड वर्किंग. शेतीचा कंटाळा आलेली माणसं नको म्हणतात. आणि मग प्रश्न कसे सुटणार? आपलं काम आहे की तिथं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर करून देणे. ज्यांना पर्याय नाही अशीच लोक जर शेतीवर राहिली तर उद्या शेतीचे दानादान उडायला वेळ लागणार नाही, आत्महत्या होतील. त्याला पर्याय नाही. आत्महत्येसाठी त्यांचं जे म्हणजे आलेलं पीक जेव्हा जळतं तेव्हा काय वाटतं ते मला माहिती आहे. आलेला ऊस जेव्हा विजेच्या ताराच्या स्पर्शाने पेटतो तेव्हा काय जीव जळतो हे त्यालाच माहिती. म्हणजे तोच काय, मी जरी असेल तर मी पण काहीतरी करून घेईल, इतकं भयानक प्रकरण आहे. वास्तव फारच वाईट आहे तिथे. मी सोल्युशन द्यायला आलो नाही, मी फक्त तुम्हाला जाणीव द्यायला आलो. मला माझ्या डोक्यात सोल्युशन आहे, पण मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी काही कोणाला सुचवावं वगैरे. आपण मोठे लोक आहात, आपण थोडं विचार करा. आणि सामाजिक संघटनेसारखं जर तुम्ही शेतकऱ्यात गेलात, तुमचे पॉलिटिकल अंगरखे बाजूला ठेवून, तर काहीतरी होईल. आणि ते करायचं असेल आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांना काही बोलायचं असेल तर तुम्ही आधी शेतात राबून बघा, एकदा आऊत धरून बघा, एकदा ते सरळ आऊत बरोबर 1 फुटातून चालवायचा प्रयत्न करा. ते किती अवघड आहे बघा. मला जाणवलेलं आहे. मला आधी वाटायचं काय नाही ते आऊत मारायले म्हणून, ते फार अवघड आहे. खोदून बघा, पाणी साचले शेतात आणि फक्त 8 फुटाची नाली खोदून बघा, आणि दुसऱ्या दिवशी काय काय तुम्हाला अनेक मसलची जाणीव होईल की आपल्याला बरेच मसल्स आहेत म्हणून. इतके मसल दुखायला चालू करतात. तर हा डिफिकल्ट प्रोफेशन आहे. मला माहीत नाही मी तुमच्या तुम्हाला जे सब्जेक्ट अपेक्षित होतं तसं बोललो का कसं बोललो, पण मी स्वतः खूप वरीड आहे, व्यथित पण आहे. पण मला असं वाटतं की टिचून खचून काम करणारा शेतकरी अजूनही यशस्वी होऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू. हां घ्या. काही विचारायचं असेल तर विचारू शकता.
असं होतं की आपण प्रशासनात राहून जास्त बदल अपेक्षित किंवा समाजामध्ये पोहोचला असतात का, तर निवृत्तीचा एवढा टोकाचा निर्णय का, आणि आपण म्हणाला की प्रशासन म्हणून तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्ही महाराजांसोबत इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या भागांमधलं आत्महत्येचं प्रमाण वीज ही 24/7 त्या तिथल्या शेतकऱ्याला मिळणे म्हणून कमी प्रमाणात होतं. या दोन प्रश्न मी तुम्हाला सांगतो. मी बीड कलेक्टर होतो. सर्वात चांगला बीडची जागा जी आहे गेवराई माजलगाव वगैरे वगैरे हा जो पट्टा आहे हा एकदम सुपीक पट्टा आहे, काळीची जमीन आहे. आष्टी पाटोदा वगैरे वगैरे एकदम मुरमाड माती, काही फारसं उगवत नाही वगैरे वगैरे, म्हणजे शेतीच्या दृष्टीनं अयोग्य पट्टा आहे. तिकडे इरिगेशन नाही, इकडे इरिगेशन आहे, जायकवाडीचे कॅनॉल वगैरे. सर्वात जास्त आत्महत्या ह्या गेवराई माजलगाव इथं या परळी वगैरे या पट्ट्यात आहे, जिथं सर्वात चांगली जमीन आहे, जिथं सर्वात चांगलं इरिगेशन आहे. जिथं नाही आहे तिथं आत्महत्या नाहीत. रिझन सिम्पल आहे. रिझन सिम्पल आहे की हा जो भ्रम मी पहिलेच तोडायचा प्रयत्न केला की प्रशासन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं किंवा गव्हर्नमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं, हे आपण मनातून काढलं. आष्टीमध्ये मी जेव्हा 2012ला दुष्काळ होता, जेव्हा मी तिथे कलेक्टर म्हणून होतो, भयान परिस्थिती होती. पण मी बघितलं की ज्या माणसाकडे 1 एकर शेती नाही त्याच्याकडे 50-50 जनावरं होते. कुठून करतो तू हे? डोंगरावर चारतो, धुऱ्यानं चारतो. हा माणसाच्या टेनॅसिटीचा सवाल आहे. आता राहिला दुसरा प्रश्न की प्रशासनात राहून प्रश्न सुटतात का. मी 37 वर्ष प्रशासनात राहिलेलो आहे. मी बाहेर गेलो तर मला असं वाटलं की मी फार काही कंट्रीब्यूट करू शकणार नाही, कारण मला जे करायचं होतं ते मी बरंचसं केलं होतं आणि मला वाटलं की ठीक आहे मी शेती करून बघतो की काय होईल ते. प्रशासनात राहून प्रश्न सुटतात हे पण डोक्यातून काढून टाका. काय करणार आहे तुम्ही? समजा तुम्ही मी डिव्हिजनल कमिशनर होतो. मी अनेक कंपन्यांवर रेड केल्या आणि त्यांचे बोगस खतं वगैरे पकडले आणि त्याचे केस झाल्या वगैरे वगैरे, ते पुढचा भाग वेगळा. त्याच्यापुढे मी काय करणार आहे? माझ्या ज्या योजना आहेत कृषी विभागाच्या, कृषी आयुक्त आहेत, खूप कॉम्पिटंट ऑफिसर्स आलेले आहेत, मिनिस्टर्स आलेले आहेत, त्या योजना ज्या आहेत त्या योजनांचे लिमिटेशन्स आहेत. त्या योजनांचे लिमिटेशन आहेत. मी जर शेतकरी आहे आणि मला आता फवारणीला काही पैसे कमी पडलेले आहेत तर माझ्यासाठी ती तेवढी टेलरमेड योजना नाही आहे. मला तुम्ही ट्रॅक्टर देताल सबसिडीवर, मला तुम्ही पॉवर टिलर देताल, मला तुम्ही ड्रीप देताल, पण माझ्या नीड्स दरवेळेस बदलत चाललेले आहेत. आणि प्रशासनात राहिल्यानंतर जर हा प्रश्न सुटला असता तर माझ्यापेक्षा फार कॉम्पिटंट, फार हुशार अनेक माणसं इथं होऊन गेलेली आहेत. प्रश्न नाही सुटले. आणि आत्महत्या होत नाहीत हे तिथल्या लोकांची प्रवृत्तीवर असतं. आता तुम्ही जर काळ्या मातीत जर शेती करायला सुरुवात केली, तुम्ही या एकदा त्या भागात, मराठवाड्यात आणि काही भागात शेती करून बघा, तुम्हाला सुद्धा काही दिवसांनी विचार घोंगावायला सुरुवात होतील. याचं कारण असं आहे की तो बिझनेस एवढा टफ झालेला आहे, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करणार. आता समजा तुमच्यापैकी बरेच लोक ओबेस आहेत की ज्यांना पोट सुटलेलं आहे आणि ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहेत आणि ज्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. काय करणार आहे प्रशासन? तुम्हाला सांगाल बाबा उपाळा, तेल खाऊ नका, तूप खाऊ नका. पुढे काय करणार आहे? फाईट तर तुमची आहे, व्यायाम तुम्हाला करावा लागेल, कंट्रोल तुम्हाला करावं लागेल. म्हणून मला एकानं उदाहरण दिलं तर, आता आगरकर नावाचा फास्ट बॉलर होता. आगरकरला जर फास्ट बॉलिंग करायची असेल तर काय करावं लागेल सांगा ना. फिटनेस ठेवावं लागेल आणि त्याला बाउंड्रीपासून पळावं लागेल, त्याच्या रनमार्कपासून. आता आगरकरनं जर दुसरा माणूस लावला आणि आगरकर बॉलरपाशी उभा राहिला अंपायरपाशी आणि माणूस तू पळ आणि तू इथपर्यंत ये मग मी बॉल टाकतो, तर जमते का? मला एकाने सांगितलं, माझी स्टोरी नाही आहे, हे तसं प्रकरण आहे. तर त्यामुळं प्रशासनात राहून हे प्रश्न सुटतात असं काही नाही. मी संकरी सोडायचं कारण हे माझं पर्सनल रिझन होतं. माझे आई वडील खूप आजारी होते आणि मला असं वाटत होतं की मी कायम दूर राहून मी त्यांच्या प्रती माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते नीट, मी एकच मुलगा होतो आणि मग फोनवर कशी आहे तुझी तब्येत, काळजी घे, हे जे ड्रामा होता हा काही फार दिवस करायची माझी इच्छा नव्हती, म्हणून मी नोकरी सोडलेली आहे. मला तेच तुम्हाला सांगायचं, शेतकऱ्यांना नाही शेतकरीच देऊ शकतो. तुम्ही सांगता तुम्ही नाही, आम्ही नाही, कोण नाही करू शकत. तो स्वतःच एवढा खंबीर आहे, फक्त आपण त्यांना पॅरालाइज बनवण्याचे उपद्व्याप केले नाही पाहिजे. सर 24/7 लाईटचा जो प्रकार आहे की रात्री लोड शेडिंग आणि हे तर इतर राज्यांनी दिलेले आहे, तर आपल्याकडे लाईट जर पूर्ण वेळ राहिली तर फरक पडेल का? माझी विनंती आहे की तुम्ही थोडी एक माहिती घ्या की MSEBची जी अवस्था झालेली आहे आणि त्यासाठी ऑफिसर्स आणि गव्हर्नमेंट किती स्ट्रगल करत आहेत.
त्याचे स्ट्रगल किती आहे बघा. इन्व्हेस्टमेंट फार हेवी करावं लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला मग शेतकऱ्यांना हे पण सांगावं लागणार आहे की बिलं रेग्युलर भरा. लाईट नाही म्हणून बिलं भरायचे नाही, बिलं नाही पण लाईट नाही. पण मी तुम्हाला सांगतो की मी MSCBच्या बाबतीत मी सांगतो की ठीक आहे, ते 8 तास लाईट देतात, 10 तास लाईट देतात, पण ते लाईट देतात. इन्फ्रास्ट्रक्चर पडलं, पोल पडले तर ते ठीक आहे, ते नैसर्गिक आपत्ती येईल. परंतु लाईट नाही आहेत असं मला आढळलेलं नाही. पण मी मग माझ्या शेतकऱ्यांना सांगतो की DPवरच्या लोकांची यादी केली. मी म्हणलं बिले कितींनी भरलेले आहेत. हा देश काय फक्त सरकारच्या किंवा इंटेलेक्च्युअल क्लासचा किंवा मीडियाच्या किंवा यांच्या नाही आहे. हा 95% वर्ग आहे. आपण 5% आहेत. आपण 5% आहेत. 95% लोक खाली आहेत. हा त्यांचा पण देश आहे. त्यांनासुद्धा जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. जसं आपण म्हणतो शहरात की बा तुम्ही थुंकू नका. दिस इज युअर कंट्री, यू हॅव टू टेक केअर ऑफ इट. उद्या जर पोल पडत असेल आणि पडू द्या, आपल्याला काय करायचं असं जर आम्ही परिस्थिती करत असेल तर असं नाही जमणार. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कुठल्याही कितीही क्वालिटी गव्हर्नमेंटनी देश बदलत नसतो. देश बदलतो लोकांनी ठरवल्यावर. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये रशिया जिंकला तो रशियन लोकांमुळे जिंकलेला, स्टालिनमुळे नाही जिंकलेला. जेव्हा प्रत्येक रशियनांनी ठरवलं की आता फाईट करायची, असं म्हणतात की एव्हरी रशियन वॉज अ सोल्जर, एव्हरी मॅन अँड वुमन वेर अ सोल्जर. असं केलं तर होतं. आपण काय केलं, आपण एक म्हणजे तुम्ही जो आता खूप चालणारा शब्द आहे सध्या नॅरेटिव्ह, तर नॅरेटिव्ह काय बिल्ड केलेलं आहे की सगळ्या प्रश्नाच्या कुंजा सरकारकडे आहेत. ॲब्सोल्युटली नॉट. ह्या कुंजा आपल्या लोकात आहेत. आपण पब्लिक बिल्ड नाही करू शकलो. मी जे म्हणलं ना, माणसं नाही आपण तयार करू शकलो. महाराजांनी काय केलं, माणसं तयार केली. माणसं तयार केली म्हणून झाली. साधी पोरं होती पण त्यांच्यातून मोठमोठे सेनापती झाले, लढवय्ये झाले. आपल्याला माणसं तयार करा. आपण माणसं तयार करायला लक्ष देत नाही. काही झालं, आत्महत्या झाली, सरकारने बघावं. यानं झालं, लाईट नाही, कारणं देतो. आणि समजा जेव्हा 8 तास लाईट असते तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे. तुमच्या शेतात तणकट झालं तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे. काही काही शेतकरी इतके टिचून शेती करतात. म्हणजे हा शब्द लक्षात घ्या, टिचून करणे हाच एक धंदा आहे. हा सोपा धंदा नाही आहे. हा असा लिजरली गेले आणि मग फोटो काढले, 2-4 सेल्फी काढल्या आणि निघाले, असला धंदा नाही आहे. हा एकदम खचून काम. मी सांगतो, वेन आय जॉईंट फार्मिंग आय वॉज 61 kg. नाऊ आय एम 52.7 kg. माझं वेट नाही. पहिल्यांदा सर, आपण कुठल्याही पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर जात नाही तरी आपण स्वराज्य संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर आला, याबद्दल स्वराज्याचा प्रमुख म्हणून मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे मी काही प्रश्न विचारणार नाही आहे, पण मला माझी स्वतःचीच जाणीव झालेली आहे की आत्मचिंतनसुद्धा मला करणं गरजेचं आहे. की ज्यावेळी आपण आपला बायोडेटा लिहितो किंवा आपलं प्रोफाईल लिहितो किंवा कुठेतरी तुमचं ऑक्युपेशन विचारलं जातं, तर आम्ही आमचं ऑक्युपेशन, माझं ऑक्युपेशन तर मी लिहितो ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर लिहिलं पण हात माझा जर बघितला तो फार सॉफ्ट आहे आणि मी खऱ्या अर्थाने शेतकरी आहे की नाही पहिला प्रश्न मलाच हा लागू होतो. आणि म्हणून सगळ्यांना सुद्धा सांगायचं या हॉलमध्ये बसलेत की मी सुद्धा लवकर रिटायर झाल्यावर, तर लवकर मला माहीत नाही केव्हा, पण तुमच्यासारखं 1 वर्ष तर कमीत कमी 1 वर्ष तर शेती करावं असं माझ्या मनात आलेलं आहे. पण माझ्याकडनं सर आमची फार इच्छा होती की आपण एकदा इथं आम्हाला येऊन प्रबोधन करावं आणि ते आपण आलात, याबद्दल आम्ही मनापासून खुश आहोत. पण आमची भूक फार मोठी आता. आणि ती भूक अशी आहे की मी आता परवाच एक 4 दिवसाच्या अगोदर एक अमेरिकेला गेलो होतो. कॅलिफोर्निया कोस्टला होतो, वेस्ट कोस्टला होतो. मागच्या वर्षी ईस्ट कोस्टला गेलो होतो. आणि कॅलिफोर्निया हा सगळा म्हणजे जे राज्य आहे पूर्ण बऱ्यापैकी सगळं वाळवंटाचंच आहे. आणि तरीही तिथं लोक हजारो एकर जमीन तिथं शेती करतात. आणि त्यातनं मला त्यातनं दिसून आलं की त्यांची एक त्याच्यामागे एक शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, ऑर्गनाइज्ड पण आहे. ठीक आहे, ते आपल्या पुढं असतील ते अनेक वर्ष,
तो एक भाग आहे. पण त्याच्यातून सुद्धा लेबर नसताना सुद्धा मेक्सिकोमधनं लेबर आणतात ते, पण लेबर नसताना सुद्धा त्यांच्यातला ऑर्गनाइज्ड पण आहे, त्यांच्यात शिस्तबद्ध आहे सगळं. या सगळ्या गोष्टी मला बघायला फार बऱ्या वाटल्या आणि छान वाटतं. पण हे मग आपल्या भारतात का होऊ शकत नाही, हा माझ्या डोळ्यासमोर नेहमी प्रश्न आला. पण त्याचं उत्तर मला आज मिळालं आपल्या भाषणातून, आपल्या प्रबोधनातून. ते म्हणजे आपली मानसिकता हे बदलणं गरजेचं आहे. आपलं शिस्त पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, हार्डवर्क करणं गरजेचं आहे. पण हे सगळ्या गोष्टी सगळ्यात चांगल्या आहेत म्हणजे आपल्या भाषणात, पण हे कुठेतरी लिखित स्वरूपात सर यायला पाहिजेत. आणि आमची अपेक्षा ही आहे की आपलं एक पुस्तक ह्याच्यावर यायला पाहिजे, की एक अधिकारी ठीक आहे, जसं आज धनंजयनी सांगितलं आपण का रिटायरमेंट घेतली, का सोडलं आपण, हा एक भाग आहे. पण आपण स्वतः मानसिकता जर आपण कसं बदलू शकू आणि शेतकऱ्यांनी कशी मानसिकता बदलली पाहिजे आणि आपण कसं पुढं जायला पाहिजे, जेणेकरून आपण सुद्धा बाहेरच्या परदेशातल्या लोकांसारखं ऑर्गनाइज, डिसिप्लिन, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मेकॅनायझेशन असेल, हे कुठेतरी आपण सर एक दिवसातला 1 तासभर वेळ काढून हे पुस्तक लिहायला सुरुवात करावं, अशी स्वराज्याच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो आणि थांबतो. सर, माझे 2 प्रश्न आहेत की मी पण वयाच्या 22व्या वर्षापर्यंत शेती करत होतो. त्याच्यानंतर मी पुण्यात शिफ्ट झालो. मी बीडचाच आहे प्रॉपर. मला जाणवलं की अन्न सुरक्षा कायदा आल्यापासनं 10 रुपयामध्ये 10 किलो म्हणजे 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलोने रेशन मिळतं. तेव्हापासनं शेतकऱ्यांची प्रचंड अडचण निर्माण झाली, कारण शेतमजूर हा मिळत नाही. म्हणजे एक मजूर माणसाला 10 रुपयात त्याला महिन्याचं रेशन भेटतं. तेल 30 रुपये किलोनी, म्हणजे 100-200 रुपयामध्ये त्याच्या महिन्याचं रेशन मिळतं त्याला. आणि हे लोक जे शेतीवरती पहिले मजूर म्हणून यायचे, ते लोक आज शेतकऱ्यांना मिळत नाही. तर शेतकरी कष्ट करून जे धान्य पिकवतो आणि सरकार हे जर 10 रुपयात ते एका व्यक्तीला देत असेल, एका कुटुंबात 4 व्यक्ती म्हणजे 40 किलो धान्य त्या व्यक्तीला मिळतं, त्या कुटुंबाला. आणि मग तिथून जी शेतकऱ्यांचा वनवास सुरू झालेला आहे मजुरीचा, तर ह्याच्यावरती एक आपण प्रशासनात होतात, रिटायर प्रशासनातली जी फोर्स असेल, हे लोक एकत्र येऊन शेतकऱ्याच्या कामावरती त्यांनी आठवड्यातले 4 ते 5 दिवस तरी मजुरी केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याला ते रेशन मिळालं पाहिजे. असं काय हाजरी बुक, जसं रोजगार हमी योजनेमध्ये त्या स्कीम अशा पद्धतीच्या होत्या. हे बघा कसं आहे माहिती आहे का, मला आतापर्यंत 50 एक शेतकऱ्यांनी हा प्रश्न बसत पण मांडलेला आहे की बुवा हे जे स्वस्तात धान्य मिळतं त्यामुळं प्रॉब्लेम वाढलेला आहे. मी थोडा असहमत आहे या विषयाशी. याचं कारण तुम्हाला सांगतो की आपले प्रत्येकाचे रिलेशन सोसायटीमध्ये जर आपण असे निगेटिव्हली बिल्ड करू लागलो की शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचे इंटरेस्ट कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, पेशंट आणि डॉक्टर याचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, वकील आणि ज्याचं दुखणं आहे जो करतो त्याचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, अशा प्रकारची जी रिलेशनशिप आपल्याकडे बिल्ड होत झाली त्यातली ही एक रिलेशनशिप आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी शेतमजुराच्या नावानं ओरडायचं. आता मी तुम्हाला सांगतो, एका बाईला आपण किती रोज देतो? एका बाईला आपण जनरली 200 रुपये रोज देतो. मागच्या वर्षी मी माझ्या शेतावर 250 केला, खूप लोकांना राग आला. 200 रुपयात काय होतं? आणि मी जेव्हा त्या बायकांबरोबर स्वतः काम केलं, इट इज व्हेरी टफ. मी जे वारंवार बोलायले की ऑनेस्टी बिल्ड केली पाहिजे. मला उद्या समजा जर 10 किलो धान्य फ्री मिळालं किंवा स्वस्तात मिळालं, अजून काही मला घरकुल स्वस्तात मिळालं, हे मिळालं, हे तर सरकार देणार. त्यांची परिस्थितीसुद्धा शेतमजुरांची खूप वाईट आहे, तिथेही आत्महत्या आहे. हे जर मला मिळालं असेल, त्याच्यानंतर जर मला कोणी रोजंदारीनं बोलवत असेल तर तिथं मी ऑनेस्टली काम केलं पाहिजे. हा मेंटॅलिटी बिल्ड करण्याचा विषय आहे. मी पुन्हा पहिलेपासून काय म्हणतो, हा मेंटॅलिटीचा विषय आहे. मला सांगा, आज तुम्हाला समजा मी जर 10 किलो धान्य दिलं, तुम्ही काम बंद करणार का? तुम्ही कामाला जाणार नाही? असा कोणता मोठा आपण वस्तू द्यायलो त्याला की त्यानं सगळं त्याचे उपजीविकेचे बाकी साधनं बंद करावेत. विषय काय चालला आहे की मूळ शेतकरी काम करत नाही, स्वतः मजुरावर डिपेंड झालेला आहे. आणि दुसरा विषय काय आहे की मजुरांना आपण जे देतो ते सुद्धा खूप तुटपुंज आहे, ते खूपच तुटपुंज आहे. आता मी माझ्याकडे काय केलं सांगतो. मी माझ्याकडे थोडा बदल केला. मी त्यांना काय सांगितलं की हार्वेस्टिंगमध्ये जे मला काही प्रॉफिट होईल त्यातला काही शेअर मी तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. मी सुरू केलं. खूप लोक मला येऊन बोलले, साहेब हे असं लाडवून ठेवू नका वगैरे वगैरे. ही जी निगेटिव्ह बिट, तुम्ही एका टीममध्ये, तुम्ही शेतमालक आहे, मी शेतमजूर आहे.
माझे तुमचे इंटरेस्ट अपोजिट आहेत, आपण दोघं मिळून काहीतरी रिझल्ट आणायचा आहे आणि मी तुमचा द्वेष करतो आणि तुम्ही माझा द्वेष करतो, काम होणार आहे का? नाही होणार. सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की बाबा फुकट द्यायला त्याच्यामुळे लोक येईन तू येईल. तर मान्य आहे ना, ते खरं आहे, पण आपण जी मेंटॅलिटी चेंज केली नाही. तुम्हाला सांगतो आज कुठल्याही खेड्यात गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो इगो किती वाढलेले आहेत. हा एक प्रॉब्लेम आहे राजे इगोंचा लोकांच्या. म्हणजे इतके तुफान इगो झालेले आहेत आपल्या लोकांचे की थोडं काही बोललं की त्यांच्या काही बायकांना ते खुरपत होते. खुरपताना एका बाईला मी एवढंच म्हणलं की मावशी जरा खुरपा ना, तुम्ही वरवरच काढायला पुन्हा ते झाड वाढेल ना, नीट खुरपा राव, हे काय प्रकार आहे? याच्यावर त्या बाईनं खुरपं घेतलं, बाजूला फेकलं. आगाऊ बोलायचं नाही म्हणले साहेब, हां राहू दे तुमचं सांभाळाचे, लय बघितले तुम्ही, आणि निघून गेली. मी तिला म्हणलं अहो मावशी मला तसं म्हणायचं होतं, बोलायला वेळ नाही आपल्याला म्हणे. हे मी अतिशोक्ती करून सांगत नाही, यू कॅन कन्फर्म विथ माय अदर वर्कर्स. आय वॉज डेडली शॉक्ड. त्यानंतर पाती म्हणजे एक एक लाईन धरून खुरपत जातात, त्याला पात म्हणतात. एका पातीवर एक पोरगी खुरपत पुढे गेलेली होती आणि मागं गवत तसंच होतं. मला अरे कुणाची पात आहे, असं खुरपतात का, हे काय चाललं तुमचं? मी आता प्रशासनात राहिलेलो त्याच्यामुळे बोललो. सुरुवातीची घटना, 14 बायका खुरपायला होत्या, 14 जणींनी खुरपं टाकले आणि म्हणले साहेब बोलायचं नाही, म्हणलं आम्ही चाललो, निघून गेले. मी मिन्नत केली नाही थांबा असं करू नका, कारण मला दिसायला पुढं काय होणार ते. व्हॉट अ इगो. आता मी कोणालाही बोलल, मी म्हणजे एखाद्या सिनियर ऑफिसरला बोलल, मंत्र्याला बोलल, माझी मजुरांना बोलायची हिंमत नाही. आणि ते काम सोडतात, तुम्ही काहीच करू शकत नाही. यू आर अटरली हेल्पलेस. तर पण याच्यात तुम्हाला सांगतो सोल्युशन काय आहे, तुम्हाला सांगतो याच्यात सोल्युशन मी पुन्हा सांगतो, लॉंग टर्म सोल्युशन आहे. कदाचित युटोपियन वाटेल, लोकांना मनोराज्यमय वाटेल की बाबा काहीतरी सांगायला आहे, पण तुम्हाला सांगतो की जिथं गेलं तिथलं खाल्ल्यानंतर तिथलं काम निष्ठेनं त्या माणसाला फायदा होईल असं करणं, ही जी बेसिक प्रवृत्ती आहे दॅट इज मिसिंग. हा प्रॉब्लेम. म्हणजे मला काय वाटणार की उद्या मालकाचं नुकसान झालं, बरं झालं चालेल असंच पाहिजे, आणि तुम्हाला काय वाटणार फारच माजलं, कामच करत नाही. कितीला आले? 11ला आले. म्हणजे हे अशा रिलेशनशिपवर प्रोजेक्ट कसा डेव्हलप होणार आहे? म्हणजे लेबर मॅनेजमेंटच्या विरुद्ध दोघांच्या मारामाऱ्या चालू, आणि प्रोजेक्ट कसा काय डेव्हलप होणार? आणि मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवा, मी असे शेतकरी बघितले साहेब की लाईटच्या खांब्याला बैल बांधलेत, पाऊस आला म्हणून गेले घरी, 2 दिवस आले नाही. मी शेतात होतो, मी जाऊन चारा टाकला. आपले महाभाग काही असे झालेले आहेत. म्हणजे कुणाला एका वर्गाला दोष देते, ओव्हरऑल मानसिकतेचं डिग्रेडेशन मी म्हणतो. मी तुम्हाला सांगतो की फक्त तुम्ही खेड्यातल्या लोकांना बोला जाऊन की मॅग्नेशियम सल्फेट टाकावं का कसं काय करावं, तुमच्या जवळून उठून निघून जातील. नांगरणीला कसं करावं, रोटावेटर मारावं का मोगडा मारावं, काय करावं, कोणी तुम्हाला बोलणार नाही. तुम्ही फक्त बोला यावेळेस इलेक्शनमध्ये काय होणार आहे, मग बघा 5, 50, 100 लोक जमतात आणि मग कोण चूक कोण बरोबर. व्हॉट सॉर्ट ऑफ सोसायटी वी आर क्रिएटिंग अँड वी ऑल हॅव क्रिएटेड. मीडिया असेल, आम्ही असतो, पॉलिटिशियन्स असेल, आपण अशी सोसायटी क्रिएट केलेली आहे की जिचं ॲप्टिट्यूड आपण बदलून टाकलेलं आहे. ते डिस्कस नाही करणार की भुईमुगाला कोणचं खत टाकावं, हां अच्छा असले फालतू विषय चर्चा पण करायचे नाही. हां ते हे पण डिस्कस नाही करणार, पण दोष द्यायचं म्हणलं की मग सुरू करतात. ते आपला प्रॉब्लेम आहे. कर्तव्य नाही, मी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मी ड्युटी म्हणलेलं नाही, मी करायला पाहिजे अशी माझी इच्छा सांगितली. रासायनिक खते, शेतीची यंत्रे, अवजारे, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांवर सरकारचा अंकुश होतोय का, आणि त्याची बक्तेदारी वाढली आहे का, आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यावर त्यांच्या जीवनावर परिणाम होतोय का, त्याच्यावर पर्याय काय? मी तुम्हाला सांगतो की क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट नावाचं एक ॲग्रिकल्चर विभागाचं एक डिपार्टमेंट असतं, ते बऱ्यापैकी चांगलं क्वालिटी कंट्रोलचं काम करतं. ठीक आहे. आता मी जेव्हा क्वालिटी कंट्रोलचा विषय घेत असेल तर मी जे तुम्हाला सांगितलं की मी बघितलं की काही खत कंपन्यांचे मी जेव्हा रेड्स केल्या तेव्हा मला आढळलं की एकदम बोगस खत ते विकत होते. आम्ही कारवाई केल्या. अशा कारवाई रुटीनली चालू असतात आणि सरकार ते करत असतं. मुद्दा असा आहे की जेव्हा शेतकरी पशुखाद्य खरेदी करतो तेव्हा पशुखाद्याच्या कंटेंटबाबत
खात्री करून घेणं हे पण सरकारच्या विभागांचं काम आहे. सरकारचं म्हणजे सरकारचे काही अधिकारी असतात, त्यांची जबाबदारी असतात. काही सॅम्पल्स घेतली जातात, काही सॅम्पल्स फेक केली जातात वगैरे वगैरे सगळे प्रकार होतात. ते त्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे. ही तुमची अपेक्षा बरोबर आहे आणि अधिकारी करतात. माझे काही असे कलेक्टर्स होते की ज्यांनी स्वतः जाऊन रेड्स केलेले आहेत आणि अनेक कंपन्या बंद पण पडलेल्या आहेत. ओके, पण मी तुम्हाला सांगतो की आता नवीन याच्यानुसार अनेक खतांना पर्यायी लोकल सोल्युशन्स उपलब्ध झालेले आहेत. ते लोकल सोल्युशन्स आपण जसं आता तुम्ही वाचत असाल की DAPचं शॉर्टेज आल्यावर DAP वापरू नका, DAP शिवाय आपण युरिया, सुपर फॉस्फेट आणि इतर खतातून आपण काही मिळवू शकतो. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एव्हरीथिंग इज नॉट डार्क. मराठवाडा युनिव्हर्सिटीनं बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, सुडोमोनस अशा प्रकारचे काही सोल्युशन्स तयार केलेले. यापूर्वी आम्ही ट्रायकोडर्मा वापरायचो, रशियामधून आणायचो. रशियाचा ट्रायकोडर्मा आपल्या मातीत कसा सूट होणार, आता त्यांनी तिथल्या लोकल मातीतला सेपरेट केला. फंटास्टिक रिझल्ट्स आहेत. 200 रुपये लिटर आहे, एकरी 1 लिटर लागतं. प्रॉम नावाचा एक प्रकार आहे, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. तुम्ही समजा 100 किलो सुपर फॉस्फेट टाकलं तर शेतात 12 ते 14 किलो सुपर फॉस्फेट उपलब्ध असतं आणि त्यातलं फक्त 4-5 किलोच मिळतं, कारण फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया नावाचा बॅक्टेरिया नसतो. ते बॅक्टेरिया ती युनिव्हर्सिटी बनवते. आपल्याला हे जे अल्टरनेटिव्ज आहेत ते आता मी प्रॉम केलं. प्रॉम म्हणजे काय, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर 1 ट्रॉली शेणखत घेतलं, त्याच्यात 4 बॅग सुपर फॉस्फेट म्हणजे 200 किलो सुपर फॉस्फेट टाकला, 5-10 क्विंटल काडी कचरा टाकला आणि त्याच्यात फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर PSBचे बॅक्टेरियाज टाकले, ट्रायकोडर्मा टाकला आणि ते सगळं व्यवस्थित झाकून ठेवलं आणि मधून मधून हलवलं आणि पाण्याचे शिपके मारले. मी जेव्हा गव्हाला टाकलं तेव्हा आमच्याकडे कधी गहू बाकी ठिकाणी चांगला पण मराठवाड्यात येत नाही, 5-7 क्विंटलच्या वर गहू येत नव्हता. मला 20 क्विंटल 58 किलो गहू आला. माझ्या शेजाऱ्याला 4 क्विंटल आला. मग आता त्या एका माणसानं मला विचारलं की साहेब ते तुम्ही शेणखत टाकलं ओलं ते कसं काय टाकलं. मग मी त्याला समजून सांगितलं की ते PROM प्रॉम म्हणतात त्याला, फॉस्फेट रिच. याच्यामध्ये 26 ते 27% अवेलेबिलिटी फॉस्फरसची वाढते. हे सगळं नॉलेज आता पुढे येत आहे. मायक्रोन्युट्रिएंटसुद्धा लोक घरी तयार करायले. पण आता एक मायक्रोन्युट्रिएंट असतं RCFचं मायक्रोला, ते असतं 280 रुपये लिटर. दुसरं मायक्रोन्युट्रिएंट असतं यारा नावाच्या कंपनीचं, ते असते 1200 रुपये लिटर. शेतकऱ्याला विचारा हे घे. त्याला कोणीतरी व्हिलेज बॅरिस्टर असतो रिकामा बसलेला, ते सांगतो ते RCFचे काही रिझल्ट नाही, तू याराचं घे. ते घेते याराचं. प्रोफेनोफॉक्स नावाचं औषध मारून जो रिझल्ट येतो 400 रुपये किलोचं, तो रिझल्ट लोक 9,000 रुपये किलोचं औषध वापरूनही येतात. आपल्यालाही बोलावलं. आता मी जे भुईमुगाचं शेड्यूल तयार केलं, आता मी माझ्याकडे सिस्टीम अशी केली की मी एक व्हाईट बोर्डवर सगळं लिहून ठेवतो, लोक फोटो काढून वगैरे घेऊन जातात. पहिल्यांदा त्यांनी माझं फॉलो केलं नाही. आता म्हणतात की उत्पन्न बघितली. खेड्यात शिकण्याची पद्धत अशी नसते की कोणी सांगितलं आणि केलं. दे वॉच यू किनली. पीपल्स विजडमवर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. ते बारकाईनं लक्ष, कारण त्यांना असे सांगून फसवणारे अनेक लोक असतात. उद्या केंद्रेकरनं काहीतरी सांगायचं आणि त्याचं जर डुबलं तर केंद्रेकरला पेन्शनचं शॉप ऑब्झर्वर असू शकते, त्याला नसते. तर ह्याच्यात गव्हर्नमेंट काम करत आहे. याच्या बाबतीत आपण निश्चिंत राहा की माझ्या मतानं मी जे विभाग बघितलेले आहेत ते विभाग निश्चित काम करत होते. फक्त याच्यामध्ये आपल्याला आता या कंपन्याची मक्तेदारी काढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते आपण काहीच करत नाही आहे. आता चिलेटेड झिंक नावाचा प्रकार आहे, 1000 रुपये किलो आहे समजा. नॉर्मल झिंक 60 रुपये किलो आहे समजा. मग मी अभ्यास केला की चिलेटेड म्हणजे काय. चिलेटेड म्हणजे त्याच्यावर कवर असते. मग कसं करायचं तर काही नाही, शेणखत घ्यायचं, त्याच्यात झिंक सल्फेट मिसळायचं आणि 1 महिना घोळायचं किंवा 4 दिवस घोळायचं, ते चिलेटेड होतं. यावर्षी मी ते वापरलं. 1000 रुपयाचा माझा खर्च स्ट्रेट 70 रुपयावर आला. तर या प्रकारे आपल्याला नॉलेज स्प्रेड करावं लागणार आहे, तर इनपुट कॉस्ट कमी होतील. धन्यवाद. साधारणतः हा एक अखेरचा प्रश्न घेऊयात आपण आणि म्हणजे पुढच्या सेशनला सुरुवात करू. थँक्यू. तर आपण बघतो की बाजारामध्ये दुधाची आवक आणि जावक याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि हे सगळं चित्र प्रत्यक्ष समाजासमोर दिसतंय, मीडियाला दिसतंय, प्रशासनाला दिसतंय आणि सरकारलाही दिसतंय. पण ह्याच्यामध्ये सर एवढं मोठी तफावत असताना प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या जे पॅकिंगच्या माध्यमातून दूध असेल, कशाही माध्यमातून दूध बनवतात. मग ह्याच्यामध्ये जी तफावत आहे ह्यासाठी प्रशासन कोणती कारवाई कंपन्यांवर करतंय का, किंवा मग ह्याच्यामुळे शेतकरी कुठं भरडला जातोय का या दुधाच्या संदर्भात, असा एक प्रश्न होता सर त्यावेळेस थोडंफार. नाही, मला तुमचा प्रश्न नाही लक्षात आला. मला हे विचारायचं आहे की दूध उत्पादक शेतकरी जो आहे त्याचं दूध ह्या कंपन्याच घेतात ना मॅक्सिमम. पण सर आवक आणि जावक ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, हजारो लाखो लिटर. म्हणजे ॲक्च्युअल परचेस समजा 1 लाख लिटर असेल तर सेल 2 लाखचा आहे का. मग
नाही, ही प्रशासनाचीच भूमिका आहे. जर सेल आणि परचेसमध्ये एवढा डिफरन्स असेल तर फूड अँड ड्रग्जवाल्यांना याच्यात कारवाई करणं फार गरजेचं आहे. नाही, आता मी तुमच्यासारखाच आहे, आता शेतकरीच आहे, त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की झालं पाहिजे. नाही, मी त्यावर काही बोलणार नाही. चलो ठीक, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण केंद्रेकर सरांना धन्यवाद देऊया. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी मध्यंतरी सोशल मीडियावरती एक व्हायरल झालेला फोटो पाहिला असेल की संभाजीनगरच्या बाजारपेठेत ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस जातो त्या पद्धतीनं विभागीय आयुक्त असताना सर तुमच्या आमच्यागत बाजारपेठेमध्ये जाऊन डोक्यावरती बाजूला जे काही बाजारातून खरेदी केली त्याची पिशवी घेऊन सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीनं बाजारातून खरेदी करून जातो, कदाचित या देशाच्या इतिहासात फार कमी अधिकारी असतील की तशा पद्धतीनं ते दृश्य देशाच्या जनतेनं पाहिलं असेल. धन्यवाद सर पुन्हा एकदा. यानंतर मी विनंती करणार आहे, मराठी मीडियातील एक स्टार चेहरा म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते प्रसन्न जोशी सर यांना. खरं तर नेरेटिव्ह म्हणजे काय, प्रसिद्धी माध्यमं व सोशल मीडियाद्वारे नेरेटिव्ह कसं सेट केलं जातं